संपर्क मोबाईल शक्यतो नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. आणि आज आपण एकत्रित जमणार आहोत इंस्टाग्राम लाईव्हला एका आगळ्या वेगळ्या चर्चेसाठी. त्या आगळ्या वेगळ्या चर्चेचं खूप लोकांमध्ये कुतूहल आहे आणि सर्वांना त्या कुतूहलानिमित्त या चर्चेमध्ये काय घडतंय आणि काय सहभागी व्हायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अच्छा आणि शिवशाही पैठणीचे फाउंडर शुभम नाकोड. खूप खूप स्वागत आहे शुभम नाकोड सर यांचं. सर, नेटवर्क इश्यूजमुळे कदाचित लाईव्ह सेशन मध्ये मूड खराब झाला नेटवर्क इश्यू. आता ओके दिसतंय. ठीक आहे ठीक आहे, काही विषय हो नाही. आता जे होतं ओके ओके. आता जवळजवळ बऱ्याच लोकांनी ऐकलं आपलं पहिले भाषण काय झालं. आता आपण डिजिटल मार्केटिंगवरच येऊ डायरेक्ट. सो तिथूनच ओके आपण ओके सुरुवात करू. ओके चालेल. तर सर्वात आधी सर मला सांगा की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असतं. म्हणजे आपल्याला डायरेक्टली टॉपिकवर जाता येईल आणि डायरेक्ट टॉपिकशी रिलेटेडच बोलता येईल. म्हणजे लोकांना डिजिटल आता मार्केटिंग काय आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. आता मी जे पण बोलेल ते एकदम आपल्या भाषेत राहिलं. म्हणजे असं पुस्तकी नॉलेज किंवा माझे कुठलेही शब्द पेपरात लिहू नका, नाही तर नापास करून टाकतील ते. सो मी एकदम जसं ते 3 इडियट मध्ये तो आमिर खान कसा साध्या लँग्वेज मध्ये सांगतो, समजेल असं. तर माझ्या हिशोबाने ना, हे बघा, तंत्रज्ञान म्हणजे जे पण गोष्टी टेक्निकल आहेत त्याच्यामध्ये डिजिटल, आपण त्याला एक फॉर्म दिले का डिजिटल आहे. ते जे मोबाईल वापरतो आपण ते डिजिटल आहे. आणि मार्केटिंग म्हणजे काय असतं, प्रचार करणे. सो स्वतःचा प्रचार, आपल्या ब्रँडचा म्हणा किंवा आपल्या वस्तूंचा म्हणा, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणे. जसं प्रचारात नेते लोक रॅली वगैरे काढतात, ते काय करतात, आपल्यापर्यंत पोहोचतात. सो मार्केटिंग करणंच म्हणजे त्याचा मूळ अर्थ मराठीत विपणन असा आहे मार्केटिंगचा. पण आपल्याला समजेल विपणन खूप हार्ड जातो. सो आपल्याला प्रचार हा एका मिनिटात समजू शकतो. प्रचार करणे म्हणजे मार्केटिंग करणे. सो तुम्हाला तुमच्या वस्तूचा, ब्रँडचा, स्वतःचा कशा पद्धतीने प्रचार करता येईल, मोबाईलचा वापर करून, कम्प्युटरचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून कशा पद्धतीने करता येईल तुमचा स्वतःचा प्रचार, तुम्हाला जी वस्तू विकायची मार्केटमध्ये त्याचा प्रचार, त्याला डिजिटल मार्केटिंग आपण म्हणतो. म्हणजे कॉमन भाषेत डिजिटल मार्केटिंग चालू आहे का तुझे. याच्यापूर्वी कसं होतं, डिजिटलला लोकच अवेलेबल नव्हते. म्हणजे बऱ्यापैकी कमी लोकांकडे होता मोबाईल म्हणा. जसं सकाळ पेपर असतो, आता सांगतो आमच्याकडे आमचे 5,000 घरी आमचा सकाळ पेपर जातो, XYZ पेपर, आपण त्याच्यात जाहिरात टाकतो, ते 5,000 लोकांपर्यंत पोहोचतं. जिओ येण्या अगोदर आहे ना, भरपूर लोकांकडे मोबाईल नव्हता. सो डिजिटल मार्केटिंग कमी प्रमाणात लोक मोबाईल वापरत होते. सो ती मार्केटिंग एवढी हे पण नव्हती. पण जेव्हा डिजिटल मार्केटिंग आलं, म्हणजे जिओ आलं, नंतर डिजिटल मार्केटिंगचं प्रमाण बूम वाढलं. सो आम्ही म्हणजे माझी सुरुवात 2013-14 पासूनच या मार्केटिंग मध्ये आहे. पहिले मीम्स बनवायचो, मला मजा यायची, लोक लाईक करायचे. तेव्हा पैशासाठी वगैरे हा विषय नव्हता. तेव्हा फक्त विषय होता का लोक लाईक करतात माझ्या पोस्टला, तीच खूप मानसिक समाधान होतं ते. मग नंतर कळायला लागलं का लोकांपर्यंत पोहोचतोय. तर मी एक पैठणीचं छोटं पेज सुरू केलं. तर पैठणीचा फोटो टाकत होतो फक्त मी, आणि ते बऱ्यापैकी लोकांना आवडायला लागलं. तर मला नंतर नंतर कळायला लागलं की याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. म्हणजे लोक आपल्यापर्यंत पोहोचतायत न काही खर्च करतात. आता आमच्याकडचे जे दुकानं आहेत, जे पण शॉप असतात, ते मोठे मोठे बॅनर लावतात, पैसे लाखो रुपये खर्च, मग कस्टमर त्यांच्याकडे येतं. आपल्या डिजिटल मध्ये काय, एक मोबाईल घेतला, रिचार्ज टाकला, झालं महिनाभरचं काम. आपण किती म्हणजे जितकं त्याला डेडिकेशनने काम करू तेवढं आपलं मार्केटिंग होत राहतं. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, याचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग. अरे, एकदम खूप सुंदर उत्तर सर. आणि खरंच लोकांना डिजिटल मार्केटिंग काय हेच माहित नाहीये. आणि त्यानंतर आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सर की डिजिटल मार्केटिंग करताना सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कुठली आहे जी आपण डिजिटल मार्केटिंगसाठी केलीच पाहिजे. माझ्या हिशोबाने डेडिकेशन. जसं तुम्ही बघा रोज व्हिडिओ टाकतात, हम्म. त्यामुळे काय हो. होतं, युट्यूबला समजतं की ह्या मॅडम ऍक्टिव्ह आहे, आमच्या युट्यूबच्या ऍपला हे प्रमोट करतायत. म्हणजे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकणार, मी युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघणार,
बिझनेस कोणाचा होणार? युट्यूबचा. कळलं? तसंच फेसबुकवर येऊन म्हणजे मी युट्यूब का ओपन करतोय? का तुम्ही व्हिडिओ टाकलाय, तुम्हाला बघण्यासाठी मी युट्यूब ओपन करतोय. तुम्ही जर का इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला आणि मी तुम्हाला बघण्यासाठी इंस्टाग्रामवर आलो, मग बिझनेस कोणाचा होतो? हो. इंस्टाग्रामचा. मग त्यांना काय हवं असतं का कोण कोण माणूस आहे जो आपल्या ऍपला लोकांना ओढून आणतोय. म्हणजे शिवलक्ष्मी आई यांच्या व्हिडिओवर खूप लोक ते काय करतील का तुम्हाला अजून प्रमोट करतील. मग याच्या बरोबर. म्हणजे डिजिटल सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट असते डेडिकेशन. तुम्ही कसं कंटिन्यू टाकतो व्हिडिओ, तुम्ही एखादी व्हिडिओ टाका, नंतर सोडून द्या, नंतर परत या. मग तो इंस्टाग्राम तुम्हाला जो इंस्टाग्रामवर कंटिन्यू टाकतोय प्रोडक्ट त्यालाच दाखवतो. समजलं? हा हा. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाक, तुम्हाला युट्यूब उचलून धरेल. तेव्हा युट्यूबवर शिवलक्ष्मी आई साहेब त्यांचे व्हिडिओ आले, तुम्ही बघा. सो लोकांना ते फ्री मध्ये प्रमोट करेल. त्या पद्धतीने डेडिकेशन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डिजिटल मार्केटिंग मध्ये. म्हणजे जर का तुम्ही येण्याचा विचार करत असाल तर मनाला लावून द्या का एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. डेडिकेशन प्रचार खूप महत्वाचा आहे आणि प्रचार खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी सहनशीलता आणि तुमचा त्याग त्यासाठी आहे. तुम्हाला कष्ट आणि संघर्ष करावा लागणार, हेच खरं तर याचं उत्तर आहे. सर मला एक सांगा, डिजिटल मार्केटिंग सुरू कशी करायची? एकदम सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाकडे असतं फेसबुकचं अकाउंट असतं, इंस्टाग्रामचं असतं, आणि तुम्ही एवढेही गरीब नाही का तुमच्याकडे नेट पॅक मारायला रिचार्ज नाही. सो तो तर एकदम दुसरा प्रश्न झाला. तुम्ही फेसबुकवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, तुम्ही युट्यूब वापरतात, तुम्ही सगळ्या गोष्टी वापरतात. फक्त वे चेंज करायचा तुम्हाला वापरण्याचा. जो आपण कसं की इंस्टाग्रामचे रील बघत गेलो का तेच बघत राहतो, आपलं काम साईडला होऊन जातं ना. आपल्याला काय नफा भेटतो त्या रील बघून? तुम्ही जर का तुमची छोटी हातगाडी असेल, चहाची टपरी का असं ना, पण त्याचं मार्केटिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. मार्केटिंगच करत नाही तुम्ही तुमच्या चहाचे, तुम्ही म्हणता माझा बिझनेस जमत नाही, मला सक्सेस मिळत नाही. कसं काय मिळेल? तुम्ही काहीतरी वेगळं करतच नाहीये. जे लोक रील्स बघत राहतात त्यांच्याच लाईनी तुम्ही पण आहे. जसं शिवलक्ष्मी आईने जर का व्हिडिओ टाकले नाही तर तुम्ही नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला सवय झाली शिवलक्ष्मी आईनं बघायची. तसं तुम्हालाही काहीतरी लोकांना सवय लावायची आहे ना. म्हणजे माझी पैठणीची दुकान आहे. तुम्हाला जर का पैठणी घ्यायचा विचार आला तर तुम्ही पहिले काय म्हणतात, शिवशाहीमध्ये मी पैठणी बघते. मी सवय लावली तुम्हाला का बरं की ते व्हिडिओ दाखवून आपल्या शिवशाहीची प्रमोशन करू तुमच्या डोक्यात घुसवलं शिवशाही. तसं प्रत्येकाने तुमचा ब्रँड लोकांना असं डोक्यात घुसून द्या डायरेक्ट. कसं थंड जे कोको कोलाची ऍड असते ती फक्त उन्हाळ्यात कोको कोला चालतो, पण ते 12ही महिने ऍड करतात. का करतात? कधी कोको कोला ब्रँडला विसरवू नये. समजतात मी काय म्हणतोय? विसरवू नये, ब्रँड विसरवू नये. दुकानावर गेला तर सांगितलं कोको कोला दे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की नियमितता असली पाहिजे तुमच्या कुठल्याही वागण्यामध्ये किंवा कुठल्याही तुमच्या ऍक्शन मध्ये नियमितपणा असला पाहिजे. फेसबुक आणि इंस्टाग्राम जे करतायत ना ते त्याच्याच वर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करता येतं. फक्त तुम्ही काय करतात, स्वतःपुरता करतात. तर मी शुभम नाकोड, मी माझं सेल्फी काढेल, मला लाईक येतील. तेच गोष्ट तुम्हाला तुमच्या बिझनेस सोबत करायची आहे. म्हणजे बिझनेसला तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर किंवा भाऊ समजू शकता. त्या बिझनेसला भावाप्रमाणे ट्रीट करा, एखाद्या लहान मुलाप्रमाणे ट्रीट करा त्याला. म्हणजे समजा तुमचा मुलगा आहे, त्याचं इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही काढलं, तुम्ही त्याचे फोटो वगैरे काढून पोस्ट करणार. तसंच तुमच्या बिझनेसलाही ठरवा. तर माझी जर का एक छोटी चहाची टपरी, मी तर डायरेक्ट छोटं उदाहरण देतो. चहाची टपरी, तुम्ही चहा कशा पद्धतीने बनवतो, काय बनवतो, कसं बनवतो, त्याचे फोटो काढून जर इंस्टावर टाकतोय तर आज न उद्या व्हायरल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. बरोबर. सर खूप जणांचा प्रश्न असतो, कारण मी जेव्हा डिजिटल मार्केटिंगसाठी लोकांशी बोलले आहे आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याच्याबद्दल जेव्हा लोकांशी चर्चा झाली आहे, तेव्हा मध्यमवर्गीय लोकांचा एक प्रश्न असतो, खर्च किती येतो? खर्च बघा, आता मी काय बोललो तुम्हाला, फेसबुक इंस्टा हे तर आपण वापरत असतो. सो तेवढाच रिचार्ज मध्ये तुम्हाला काय, आपल्या लहान मुलाला जो आपला बिझनेस आहे, आपल्या लहान मुलगा, बिझनेसला मी लहान मुलगा म्हणतो. हा. शुभम सरांचा संपर्क आपल्याशी तुटत चाललेला आहे. कदाचित तिथे नेटवर्क इश्यू असावा, पण सगळेजण जुळलेले राहा, कारण शुभम सर अजूनही आपल्यासोबत कनेक्टेड आहेत आणि आपण शुभम सरांचे डिजिटल मार्केटिंग विषयीचे अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न ऐकून घेत आहोत. आणि खरं तर डिजिटल मार्केटिंग काय असतं इथून, तर ती डिजिटल मार्केटिंग करताना खर्च किती येतो, त्यासाठी कुठली गोष्ट महत्वाची असते,
तसेच डिजिटल मार्केटिंगसाठी कुठली गोष्ट केली पाहिजे आणि ती सुरू कशी करायची या बाबतीमध्ये आपण शुभम सरांकडून जाणून घेत आहोत. आता खूप महत्वाच्या विषयांवर अजून आपण शुभम सरांशी चर्चा करणार आहोत. तर शुभम सरांना पुढचा प्रश्न आपण खूप इंटरेस्टिंग विचारणार आहोत, जो प्रत्येकाला पडतो. त्या प्रश्नाशी रिलेटेड शुभम सरांशी आपण बोलणार आहोत. नेट काहीतरी ठीक आहे, ठीक नाही, आहे. चांगल्या कामांसाठी अडचणी येत राहणार, कदाचित त्या अडचणी येत राहतात. मी प्रेक्षकांशी चर्चा करत होते आता. तर प्रेक्षकांचा जो फायद्याचा विषय असतो, कारण प्रत्येक गोष्ट लोक फायद्यासाठी पाहतात किंवा करतात. खूप वेळा असं घडतं आणि मला असं वाटतं की ज्या ज्या वेळी लोक कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही वस्तू घेताना ती किती टिकेल, तिचा फायदा काय होईल, तिच्यापासून काही तोटा होणार नाही ना, तर खाण्याच्या वस्तूपासून तर आपण नेसण्याच्या वस्तूपर्यंत त्या गोष्टीचा विचार करतो. तर सर, डिजिटल मार्केटिंग पण ही आपल्या लाईफमध्ये एंटर करण्यासाठीची एक गोष्ट आहे. कारण डिजिटल मार्केटिंग हा आपल्या लाईफचा पार्ट केला तर आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. पण मग सर, डिजिटल मार्केटिंगमध्ये फायदे किंवा तोटे असं काही असतं का? आणि जर फायदे असतील तर ते कुठले आणि तोटे असतील तर ते कुठले, याबद्दल प्लीज आम्हाला सांगावं. हे बघा, डिजिटल मार्केटिंग मध्ये ना, जसे चांगले लोक असतात तसे येड्यात काढणारे पण भरपूर भरलेले आहेत. म्हणजे जसं पहिले चोरी आपण पैशांची करायचो, आता पैशांची नाही, आता डायरेक्ट हात घालतात ते. सो हो. तुम्हाला सुरुवातीला डिजिटल मार्केटिंग करतात, कस्टमर येतात, ते अनओळखी असतात तुमचे आणि ते कमी मिलिटरी मॅन आहे किंवा एक्सवायझेड जे ट्रस्ट आपण ठेवू शकतो तशा पद्धतीने ते आपल्याला विश्वासात घेतात आणि नंतर सांगतात की तुमचं प्रोडक्ट मला हवंय आणि मला तुम्हाला पेमेंट करायचंय, तर मी तुम्हाला स्कॅन कोड पाठवतो. ते बरोबर तुम्हाला भाषेत ते शब्दात अडकवतात. ते स्कॅन कोड पाठवतो, तुम्ही स्कॅन करा आणि तेवढं मला रिक्वेस्ट पाठव म्हणून. ती रिक्वेस्ट नसते, ते पेमेंट आपल्याकडून निघून जातं. सो माणूस बऱ्यापैकी म्हणजे डिजिटल मार्केटिंग एक गोष्ट करायची, आपला गुगल पेचा नंबर म्हणजे आपण पिन कधीच टाकायचा नसतो, तेव्हाच आपण पिन टाकावा लागतो. सो कधी जर का तुम्हाला रिसिव्ह करायचं असेल कोणाचं पेमेंट, तर कधीच पिन टाकू नका. जर का तुम्ही टाकलं तर गेले तुम्ही. सो ह्या गोष्टी बऱ्यापैकी न्यू लेडीज जे असतात ना, बिझनेस करतात, त्यांना खूप वेळा प्रॉब्लेम येतो. 15,000 काहींचे उडाले, 20,000 गेले, 30,000 जेवढे अकाउंट असते ते खाली करून टाकले त्या लोकांनी. सो नंतर काही करता येत नाही. आणि एवढे आपली पोलीस यंत्रणा एवढी काही सक्षम नाहीये की त्यांच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला काढून देऊ शकते पैसे. त्याच्यावर तर आपले पिक्चर निघलेत, सिरीज निघलेत, तुम्ही बघू शकता लोक येड्यात काढतात. आणि फायदे असे आहेत की बघा, प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात. तुम्हाला जर का ते घेता आले, फायदे घेता आले, तर तुम्ही आता जे भरपूर मी बघतो आपल्या पण येतं, आई साहेब आशीर्वाद, तुम्ही आशीर्वादाच्या भरोशावर का बसले, मला काही समजत नाही. आशीर्वाद ताई साहेबांचा सदैव आहे तुमच्या पाठीमागे. तुम्ही काहीतरी करणार तरच तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. म्हणजे हे जे आशीर्वाद मागणार आहे ना, तुम्ही पहिले काहीतरी करा, प्रयत्न करा, तुमच्या मागे आई साहेब 100% उभं राहणार आहे. आता जसं मला सांगायचं तात्पर्य काय आहे की आता सगळेजण मोबाईल वापरतात. इंस्टा तुम्ही सुद्धा, आता सगळ्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, पण कोणीच त्याचं ब्रँडचं करणार नाही. आता समजा छोटी पण करतोय ना, पण तो कधीच विचार करणार नाही की मी माझं ब्रँड बनवेल, छोटासा बिझनेस करेल, सर्व्हिस प्रोव्हाइड करेल, एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती जाणून घेईल, मग तो हळूहळू बिझनेस करेल. साहजिक गोष्ट आहे, ह्या जगात सर्व काही करण्यासाठी तुमचा फोकस कुठे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि राजांनो, शिवशाही नेटवर्क तुम्हाला काहीच नसेल ना, तर शिवशाही नेटवर्क मध्ये जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर आम्हीच तुम्हाला शिकवू काय काय करायचं तुम्हाला, कारण की आपल्याकडे प्रोडक्ट रेडी आहे, सगळ्या गोष्टी रेडी आहे. शिवशाहीमध्ये स्वतः शिवलक्ष्मी आई सुद्धा आहे. आता मग अजून काय हवं तुम्हाला? आशीर्वाद सोडा ना, तुम्ही डायरेक्ट जॉईन व्हा ना. तुमचं आयुष्य तुम्ही म्हणजे आयुष्याला तुम्ही काहीतरी वर न्या. नुसतं आशीर्वाद घेऊन काय करणार, त्याचं भजत आणणार आहे. आई सोबत बिझनेस करा, आईकडून गायडन्स करा, काही साहेब बिझनेस कसा करायचा, काय करायचं, तेवढं तुम्ही नॉलेज घ्या. तुम्ही फक्त आशीर्वाद घेतात. म्हणजे असं झालं की मलाही मागताय तुम्ही, तुम्हाला कष्ट काहीच करायचं नाही, बासुंदी उकळायचीच नाही. म्हणजे आता उदाहरण थोडं हार्ड दिलं, यांना फक्त हवं काय, मला डायरेक्ट मला द्या. डायरेक्ट कधीच नसतं. नाही तर तुम्ही बघा, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी दोघं सोबत क्रिकेट खेळायला आलते. सचिन तेंडुलकर का पुढे गेला, विनोद कांबळीचं तुम्ही नाव पण म्हणजे आता एकदम विसरून, का असं का घडतं? त्याच्यामुळेच घडतं की तुम्हाला काहीतरी करावं लागतं जगा वेगळं. आणि जसं काही चुकीचं घडणार आहे म्हणून तुम्ही काही ऍक्शनच घेतली नाही, तर तुम्ही सगळ्यात मूर्ख आहे. घडू द्या काय घडायचं ते, पण तुम्ही करा. आज न उद्या ते बरोबर होऊन जात. कोणी विचार केला होता 2 ट्रेन मध्ये भेटले मित्र असे कुठेतरी ते पण एक्सवायझेड कुठेतरी लाईव्ह करतील, लोक बघतील त्यांना, ट्राय करत. आणि सर, खूप छान तुम्ही मांडलंस की आशीर्वाद खूप जण मागतात,
खरंच मला आशीर्वाद खूप जण मागतात. तर मी सध्या तरी जेव्हापासून तुमच्या संपर्कात आहे किंवा संजय झारटेंच्या संपर्कात आले आणि लोकांमध्ये फिरते आहे, तेव्हापासून मला तुमच्या वाक्याचा अनुभव आहे की लोक आशीर्वादावर जास्त विश्वास ठेवतात. पण मी लोकांना सांगेल की तुम्हाला जर माझा आशीर्वाद पाहिजे असेल तर त्या आशीर्वादासाठी तुम्ही शिवशाही नेटवर्कला जॉईन व्हा. म्हणजे तुम्ही आशीर्वादाने काहीतरी करत बसण्यापेक्षा त्या आशीर्वादारूपी तुम्हाला हे डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान मिळतं आहे आणि त्यातून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता, स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता. बरोबर? तर याच आशीर्वादाच्या स्वरूपात आपण ही चर्चा करतो आहोत असं सर्वजण समजता आहेत आणि समजलंच पाहिजे असं मला नक्की वाटतं. पण सर मला आता हा एक प्रश्न आहे की डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतं? म्हणजे माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे टर्निंगचा, की पुरुषांनीच करावं का डिजिटल मार्केटिंग, स्त्रियांनीच करावा का, किंवा आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक जण आहेत ते पण करू शकतात का? डिजिटल मार्केटिंगसाठी वयाची काही मर्यादा असते का? खूप खूप छान प्रश्न होता. कोण करू शकतं? कारण की भरपूर लोक स्वतःला एवढं कमजोर समजतात की मी काही करू शकतो का. जो असं समजतो ना तोच करू शकतो. म्हणजे ज्याला काहीतरी आयुष्यात करायचं आहे, यात नो नो जेंडर, नो एज, नो तुम्ही कसे दिसतात त्याच्याशी सुद्धा कोणाला घेणं देणं नाहीये. म्हणजे इतके मी गबाळे दाखवू शकतो का त्यांचं तोंड एखाद्या अॅनिमल सारखे आहे, पण ते आज एक दोन मिलियन्स फॉलोअर्स घेऊन बसले. ते सांगा तात्पर्य काय. तुम्ही तुम्ही ते अहो मी तर म्हणतो जे पण आता बघताय ना सुशिक्षित घराण्यातले चांगले सगळे म्हणजे भरपूर लोक आहे, एवढे मोठ्याल्या मोठ्याल्या डिग्र्या त्यांच्याकडे, पण त्यांना जॉब नाही हो. म्हणजे मी स्वतः बघतो माझ्याकडे एमबीए जॉबला आला होता, म्हणजे एमबीए शिकणार, एमबीए झालेला मुलगा, आणि मी स्वतः माझं शिक्षण तुम्हाला माहिती आहे, मी बीकॉमच फर्स्ट इयरला 3 वर्ष बसलोय. सो एमबीए जर का माझ्याकडे जॉबला येतोय तर तुम्ही बघा ना आपल्या भारताची परिस्थिती खराब आहे की आपली स्वतःची. लोक काय करतात, लोकांना बाकीची चिंता खूप असतात, नरेंद्र मोदी काय फसला करतोय, आपले मुख्यमंत्री काय करतात, तुम्हाला काय घेणं, तुमचं आयुष्य ते फसलं तर पहिले तुम्ही करा. तुम्हालाच तुम्ही असते, आपल्यालाच आपलं कळत नाही, आपण लोकांना सांगायचं अरे बाबा ते मुख्यमंत्री आहे, ते पंतप्रधान आहे, ते त्या लेवल पर्यंत पोहोचण्याचा आपण विचार पण नाही करू शकत. ते लेवलला पोहोचले, तू त्यांना काय शिकवतोय. तू तुझ्या आयुष्याला पहिले स्ट्रॉंग बनव. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावर तुझं पकड असली ना तर तू काहीतरी करू शकतो लोकांबद्दल, किंवा म्हणजे आपल्या घराला आपण चालवलं तर आपण विचार करू शकतो का मी माझ्या गावाला चालवेल, मग मी माझ्या राज्याला चालवेल. पण आजची पिढी काय झाली, आजच्या पिढीनं जे सांगण्यात येतंय, जे दिसतंय आजूबाजूला, बघा तुम्ही आता जे बॉलिवूडमध्ये पिक्चर येत आहेत, एक तरी आहे का बुद्धांवर पिक्चर आहे का, कबीरवर पिक्चर आहे का. तो कबीर सिंगचा नाही सांगत येतो, प्रेम स्टोरी आहे ते सोडा. कबीर कबीर संत गाडगे बाबांवर आहे का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, शिवाजी महाराजांवर एक सुद्धा असं पिक्चर नाही तो सांगू शकतो का शिवाजी महाराज किती ग्रेट होते. एक एक पार्टला शिवाजी महाराजांचे एक एक जे इन्सिडेंट घडलेले आहेत ना गोष्टी, एक एक पार्टवर अख्खी सिरीज बनवू शकते. एवढ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे. पण आपल्या त्या डायरेक्टरना पण माहित नाही ना आपल्या लोकांना पण इंटरेस्ट नाही. त्यामुळे पिढीचं कल्चर एकदम चेंज होत चाललंय. सो आता हे सांगेल की ज्याला करायची इच्छा आहे, ज्याला काहीतरी करायचं तो मार्केटिंग करू शकतो. आणि जे जे आता बघतायत ते तर 100% त्यांनी केलीच पाहिजे. कारण की तुमच्याकडे इंस्टाग्रामचं तुमच्याकडे पेज, म्हणजे आता तुमचं चॅनल पण आहे, युट्यूब पण बघता तुम्ही, तुमच्याकडे नेटपॅक पण मारायला पैसे, तर तुम्ही लगेच सुरू केली पाहिजे. लगेच एक स्वतःचा अकाउंट बनवा. भले तुम्हाला कुठला ब्रँड नसेल काही नसेल तर शिवशाही लगेच तयार आहे. शिवशाही नेटवर्कचा अकाउंट तयार करा. लगेच डिजिटल मार्केटिंग सुरू, बिझनेस सुरू आजपासून. तुमचा प्ले स्टोअरवर जा, शिवशाही नेटवर्क ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आईंना विचारा, त्यांचा कोर्स रेफरल कोड त्याच्यामध्ये दिलेलाच आहे, तो कोड टाका आणि तुमचं जॉईनिंग करून घ्या एकदा. आणि मग त्यानंतर तुम्ही लगेच सुरू करू शकता. थांबण्याची सुद्धा गरज नाही. डिजिटल मार्केटिंग लगेच सुरू करू शकता, थांबण्याची सुद्धा गरज नाही, सगळं रेडी. सर खूप छान. आणि आपल्या सर्व फॉलोअर्स मध्ये काही शिवशाही पैठणीचे तुमचे लीडर्स पण आहेत. तर सर मला प्रश्न इंटरेस्टिंग विचारायचा आहे. मी आतापर्यंत फक्त पॉलिटिशियनचे लीडर्स ऐकलेत, गुंडगर्दीतले लीडर्स ऐकलेत. हे शिवशाहीचे लीडर्स म्हणजे काय प्रकार? लीडर्स बघा, लीडर्स भरपूर लोक स्वतःला नेते म्हणतात का स्वतःला राजे म्हणतात. त्यांचा अर्थ सुद्धा माहित नाही तुम्हाला. राजे कोणाला म्हणतात, नेते कोणाला म्हणतात, पोशिंदा कोणाला म्हणतात, याचे खूप गहन अर्थ आहे. तुम्ही जर विचार केला ना, नेता म्हणजे काय, जो आपल्या सोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जातो, त्याला लीडर्स म्हणतात. आता जर का मी रिसेलिंग बिझनेस करतोय, समज हा मोबाईल आहे, मी हा मोबाईल विकतोय, तुम्ही हा मोबाईल विकताय, तर तुम्ही काय करशाल, तुम्ही काय ह्या मोबाईलला वेगळं प्रेझेंट करशाल, मी माझ्या याला वेगळं प्रेझेंट करेल. पण जर का आपले बिझनेस जर का आपलं करायचं, आपण
उचापात्या करू. एक तर तुम्ही रेट कमी करशाल, मी रेट कमी करेल, पण मुद्दा हा नाहीये की रेट कमी करून बिझनेस होतो. रेट जर का कमी करून बिझनेस झाला असताना तर जे आयडिदासचे शोरूम आहे, तुम्ही बघा किती किती मोठे मोठे शोरूम आहे, यांचा रेट बघा किती कमी असतो आणि एकदम पॉईंट टू यांचे मोठे मोठे शोरूम असतात. का बरं असतात? रेटचा हा विषयच नसतो. लीडर्स आमचे ते तयार करतात का तुम्ही रिसेलिंग करू नका. जे रिसेलिंग म्हणजे त्यांना ना प्रॉपर गायडन्स मिळत, बिझनेस कसा केला पाहिजे, ना प्रॉपर पाठिंबा मिळत. आमच्या शिवशाहीमध्ये कसं एक प्रॉब्लेम आला ना, एक अडचण आली तर अख्खी लीडरची टीम तुमच्या मागे असते. मॅडम सांगा काय हवंय. तुम्ही जर का म्हटलात का तुम्ही ज्या अंगावर नेसली साडी तिचा रिव्ह्यू हवाय, तर त्या लीडर्स त्यांची मदत करतात ज्यांच्यामुळे त्यांना फायदा पण नसेल. म्हणजे त्यांचं एक लिडरशिप, एक नेतृत्व करण्याचं त्यांच्यावर एक इमोशन, बाबा मी लीडर्स आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. तुमच्या साडीचा रिव्ह्यूचा म्हणजे नेसले जे पण गोष्टी झाल्या मी टाकून मोकळं होणार का? माझी जबाबदारी शिवशाहीच्या हर एक माणसाची जबाबदारी घेणं ही माझी जबाबदारी. तर ते लीडर्स आमच्या सगळ्या लोकांना गायडन्स करतात. फक्त बिझनेस मध्ये जॉईन करतात. माझं तुमचं असं कधीच होत नाही. आमचे लीडर्स खरंच म्हणजे मी कौतुक करतो आमच्या लीडर्सचे. मी बघत पण नाही, पण कंटिन्यू ऑर्डर आहे आमच्या येवल्यामध्ये. एकदम ऑर्डर्स कमी आहे म्हणजे साड्यांचा, आता जे बघतो ना आपण सीझन अप डाऊन आहे, पण शिवशाहीमध्ये एकदम कन्सिस्टन्सी चालू आहे. एकदम मस्त ऑर्डर्स निघतात आणि सगळं क्रेडिट माझ्या लीडर्सचं आहे आणि त्यांचं खूप जास्त मला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी पण करू शकतो, तुम्हाला बाकीच्या गोष्टी शिकवू शकतो. आणि आमच्या याच्यात होडाताडी नाही काही, कमी रेट कमी करते किंवा म्हणजे सगळे एकमेकाला सपोर्ट करतात. त्यामुळे सगळे जणांचा एक सोबत विकास होतो. त्यामुळे मी सगळ्यांना लीडर्स म्हणतो आणि मला मजा येते. तुम्ही ते जे लीडर्स स्वतःला समजून घेतात लीडर्स, ते खरेच नेते असतात. आणि मला असं वाटतं की जे आमचे लीडर्स आहेत पुढे चालून जर का कोणी मतदानाला म्हणजे इलेक्शन मध्ये उभे राहिले तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा, कारण की खरंच ते लीडर्स होण्याच्या लायकी. बाकीचे खानदानी आलेले आहेत त्यांना माहित पण नाही लिडरशिप काय असते. बाबा इलेक्शन त्यांना माहिती पैसे वाटायचे असते. इलेक्शनला पैसे वाटले का 5 वर्ष आपल्या बापाची सत्ता असते. ती मेंटॅलिटीचे लोक, मला असं वाटतं त्यांना थोडं बाजूला केलं पाहिजे लोकांनी पण. सर खूपच सुंदर. तुम्ही लीडर्स असा शब्द वापरून तुमच्या जे काही नेटवर्कशी जुडलेली आहेत लोक, त्यासाठी खूपच सुंदर असा पर्याय निवडलेला आहे की लीडर्स असा शब्द वापरून तुम्ही त्यांना काहीतरी एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलेला आहे. सर खूप जणांचे प्रश्न आहेत की शिवशाही नेटवर्कचं काम काय आहे आणि शिवशाही नेटवर्क म्हणजे काय आहे? ऍक्च्युली नेटवर्क म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो बरं का, मी शिवशाही पैठणी एक मॅन्युफॅक्चरर होतो, बनवायचो. एक दिवस काय झाली, कंपनीचं माणूस माझ्याकडे आला की सर आम्हाला 1000 साड्या हव्यात. तर 1000 साड्या ते जवळजवळ वर्षभर त्यांनी माझ्याकडून भरपूर साड्या घेतल्या. 10,000 साड्या घेतल्या आमच्याकडून आणि ते अचानक बंद झालं. नेमकी मी विचार केला ऍक्च्युली यांचा बिझनेस होता काय, एवढं 10,000 साड्यांचा केलं काय जेव्हांनी, विचार करतो ना आपण साहजिक. आणि ऑर्डर बंद झाल्या तर सो माझं प्रोडक्शन तर चालू होतं, म्हटलं खपवायचंच आहे. तर मग मी विचार केला, त्यांचा बिझनेस बघितला तर त्यांचा होता MLM म्हणजे नेटवर्क मार्केटिंग होती. पण मी जेव्हा भरपूर नेटवर्क अभ्यास केला ते MLM तर इतकी बदनाम की ते सक्सेस होणं खूप हार्ड आहे. MLM म्हणजे नेटवर्क मार्केटिंग सिस्टीम म्हणतो. तर मी काय विचार केला, सक्सेस होणं याला फक्त व्यवस्थित रंगरूप द्यायला दिलं तर सक्सेस होऊ शकतं ते. तर मी विचार केला आपण त्यांचा फक्त थीम घ्यायची आणि आपल्या पद्धतीने आपण करायचं. तर ही जी आता नेटवर्क मार्केटिंग साखळी आहे ना, ही 3 टप्प्यामध्येच आहे. तुम्ही जर का साडी विकली तर तुम्हाला 10%, तुमच्या डाऊनलाईनने विकली तर तुम्हाला 7%, आणि त्याच्या डाऊनलाईनने विकली तुम्हाला 5%. म्हणजे तुम्ही जेव्हा विकतात तेव्हा तुम्ही थोडे कष्ट घेतात, ठीक आहे. पण तुमचा डाऊनलाईन विकतो तेव्हा तुम्ही काही कष्ट नाही घेत, तो कष्ट घेतो. तेव्हा तुम्हाला बसल्यावर 7%, 7% मिळतात. त्याचा डाऊनलाईन विकतो तेव्हा तुम्हाला काहीच कष्ट नसतात, तरी तुम्हाला 5% मिळतात. म्हणजे तिने जर का 1000ची विकली तर तुम्हाला 50 रुपये मिळतात. काही कष्ट आहे का? आणि जेव्हा तुमचा खालचा विकतोय तेव्हा तुम्हाला 70 रुपये मिळतं. काही कष्ट आहे का? 1000 रुपयाचीच बोललो मी. आपले 5-5, 10,000ची पण सेलिंग असते. सो मला सांगायचं तात्पर्य काय आहे की एकदा तुम्ही टीम बनवली तुमची, आणि इथं असं नाही बरं का कोणाला मी टार्गेट दिलंय काही एवढं केलंच पाहिजे, तेवढं केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर लाईफ टाईम तुमची मेंबरशिप आहे. तुम्ही विका साड्या आपल्या जे पण नेटवर्कवर आहे तुमच्या अंडर, ज्यांना जे ऑर्डर करतील तर तुम्हाला पर्सेंटेज मिळत राहील. सो बऱ्यापैकी लोक घर बसल्या म्हणजे जे स्त्रिया आहेत, आता मी तुम्हाला माझ्या स्त्रियांचा कधी इंटरव्ह्यू दाखवेल, ती इतक्या खुश आहे का सर तुम्ही म्हणजे या गोष्टी पॉसिबल नव्हत्या माझ्यासाठी. एवढे पैसे कमवलं, पैसे पण कमवले, नाव लौकिक पण कमवलं, लोकांनी प्रेम पण खूप दिलं मला. एक साधी गोष्ट ना, तुम्ही जर का मला बिझनेसला सपोर्ट करताय, आई तुमच्यासारखं होणं, पण जे सामान्य गृहिणी आहे यांना थोडं पण आपण मान पण दिलं ना, त्यांना खूप चांगलं वाटतं. कारण की घरात त्यांना एवढं मान पण मिळत नाही. सासूंकडून टोमणे, इकडून टोमणे, तिकडून टोमणे, त्यांना खूप टॉर्चर केलं जातं.
आणि ते त्यांना जेव्हा ह्या फिलिंग्स येतात ना ते खूप म्हणजे अटॅच होऊन जातात. सो शिवशाहीला एकदम मनापासून लोक अटॅच आहेत. तुम्ही युट्यूबला जर का शिवशाही पैठणी टाकलं आणि फिल्टर करून फक्त चॅनल बघितले तर जवळजवळ 1000च्या वर चॅनल आहे आपले. सो हे फॉलो करतात सगळे लीडर्स. आणि मी जे जे सांगतो म्हणजे मला मला असं वाटतं की त्यांच्या घरच्यांपेक्षा ते माझ्या जास्त जीव लावतात, प्रेम करतात, माझं ऐकतात पण. मी सांगितलं असं असं करा तर करतात पण. सो मला सांगत तात्पर्य इतकंच, तुम्ही जर का शिवसेनेला जॉईन होत असाल तर आज ना उद्या तुम्ही सुद्धा लीडर असणार आहे कोणाच्या तरी. आणि जी मी आता जे शब्दशः बोललो ते तुम्ही अनुभव घेशाल स्वतः. येस सर, तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये टार्गेट हा शब्द वापरला. सर, मी डिजिटल मार्केटिंग मध्ये टार्गेट कस्टमर्स असं ऐकलंय, बरोबर? तर मला सांगा सर, टार्गेट कस्टमर्स म्हणजे काय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? टार्गेट कसं असतं माहिती का? टार्गेट कस्टमर बघा, मी मी जिम मारतो, ठीक आहे, मी जिम मारतो समजा, आणि मला जिमचे व्हिडिओज वगैरे दिसले तर मला आवडतात, नक्कीच आवडेल, बरोबर? आता बरोबर. एखादी मारत आणि त्याला जर का फक्त जिमचे दिसतंय, तो काय करेल? इंस्टाग्रामवर जर का फक्त जिमचेच आयटम दिसतंय तो डायरेक्ट इंस्टाग्राम कट करून टाकेल, कारण की त्याला इंटरेस्ट नाही त्या गोष्टीत. ठीक आहे, साधी. आता तुम्हाला साड्या आवडतात, तुम्ही शिवशाही पॅटर्न लाईक केले, तुम्हाला शिवशाहीची साडी दिसते, तुम्ही बघशाल अरे कशी आहे काय. एखादी मुलगा आहे त्याला साड्याचे काय घेणं देणं आहे, बरोबर? मला जर का त्या शिवशाहीच्या साड्या दिसतंय, शिवाय मला थोडी पैठणी असायची, मी काय करतो? डायरेक्ट कट करून टाकेल. मुद्दा इतकाच आहे का तुम्हाला सगळ्या लोकांपर्यंत नाही पोहोचायचंय, तुम्हाला टार्गेट लोकांपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे आता समजा 211 लाईव्ह आहे, फक्त 10 लोकांना पण आपल्या शिवशाही नेटवर्क मध्ये इंटरेस्ट घ्यायची असेल तरी आपले ते 10 लोक आपले टार्गेट ऑडियन्स झालं. बाकीचे 200 फालतू, 10 लोक टार्गेट, किंवा हे टार्गेट आपले ऑडियन्स आहे. आणि यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेव्हा तुम्ही फेसबुक, इंस्टा, युट्यूब सुरू करतात ना, तेव्हा स्टार्टिंग खूप महत्वाची असते. फेसबुकला कसं असतं, अकाउंट ओपन केलं तर कोणी आपल्याला रिक्वेस्ट पाठवू शकतं, आणि जो आपल्याला पहिला ऍड होतो तर त्याचे जे पण आसपासचे लोक असतात तर ते आपल्याला मॅन्युअली म्हणून फेसबुक सजेस्ट करतो की हे पण तुम्ही ओळखतात यांना पण. तर एकदा जर का चुकीच्या व्यक्ती फेक आयडीला जर का आपण जॉईन केलं तर ते फेकपेच आपल्याला जॉईन होत जातात. मग आपल्याला ते खूप त्रास देतात. रिकामचोट जी लोक असतात ना ते खूप त्रास देतात आपल्याला. मग आपण हैराण होऊन जातो, कारण की सोशल प्लॅटफॉर्मवर आपला नंबर शेअर करणं आणि नंतर हॅरेसमेंट होती, मग माणूस चिडचिडून जातो. सगळ्यात पहिला तर मी ते सांगेल, टार्गेट कस्टमर पोहोचण्यासाठी सुरुवात खूप महत्वाची असते. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला बिझनेस मोठा करायचा आहे तर बिझनेसचा वेगळा ईमेल आयडी, एक वेगळा मोबाईल नसला तर चालेल, पण वेगळा व्हॉट्सअप आणि वेगळा नंबर हे करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही जर का पर्सनल बिझनेस घुसवशाल तर खूप तुम्हाला जड जाईल. मला स्वतःला गेलं ते, पण माझे ते आता तेव्हा तर मला कोणी सांगणार नव्हतं. मी तुम्हाला आता सांगतोय, बिझनेस मध्ये जर का पडत असाल तर वेगळं सेपरेट करायला शिका, पर्सनल लाईफ आणि बिझनेस लाईफला. टार्गेट कस्टमर कळलं ना, जे 10 लोक असतील तेच टार्गेट. ओके सर, इथे जरा असा मुश्किल प्रश्न विचारते खरं तर मी तुम्हाला. सर, तुम्ही मराठी आहात का? मराठीच हो. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? हो. सर, मग महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांना आपल्या भारतात, महाराष्ट्रात नावं ठेवली जातात की महाराष्ट्रीयन लोक, मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, किंवा मराठी माणसाला बिझनेस करायची अक्कल नसते, मराठी माणूस बिझनेस करण्याच्या लायकीचा नसतो. तर तुम्ही त्यांच्या तोंडात चप्पल मारलेली आहे सणसणीत कोल्हापुरी. तर मराठी माणसाच्या बिझनेस बद्दल तुम्ही थोडक्यात काहीतरी सांगावं आम्हाला, की जेणेकरून महाराष्ट्रातल्या आणि मराठी माणसांना बिझनेस करण्यासाठी तुम्ही एक आयडॉल आहात खरं तर. आणि त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा महाराष्ट्रीयन माणसाची बिझनेस करण्याची कुवत नसते. त्याबद्दल तुम्ही हा विरोधाभास खोडून काढण्यासाठी काय सांगाल? आपला इतिहास जर का खंगळला ना तुम्ही, तर अंगावर शारे येतात की आपले पूर्वज अटकेपर्यंत गेलेत आणि आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाताना 50 विचार करतो. आपण विरोध कुठं करतो माहितीये का? कमेंट सेक्शन मध्ये. हो. काय माहिती का, मी माझ्या युथला समजून सांगतोय आता या क्षणाला की तुम्ही जर का मला माझ्याकडे बघत असाल तर माझा पास्ट बघा, फेसबुकवर दिसून जाईल तुम्हाला. मी एकदम साधारण आणि तुमच्यासारखा व्यक्ती. फक्त मुद्दा इतकाच आहे की माझ्या डोक्यात आलं की मी जगाला हलवू शकतो, एवढी पॉवर माझ्यात आहे. मी मनावर घेतलं त्या गोष्टी. म्हणजे बाकीचे लोक काय करतात, अरे ठीक आहे चल, सांगितलं कोणीतरी बाबांनी, चल विसरून जा. असं नसतं. तुम्ही जर का डोक्याने काम केलं, समजा स्वतःला सांगितलं की आपण कोणाच्या तरी वंशज आहे, म्हणजे आपले पूर्वज अटके पार गेलते दिल्लीच्या रक्षणासाठी, जी म्हणजे मराठी सेना होती ना, त्यात आपल्या खानदानची एक माणूस तरी आहे. म्हणजे
लक्षात घ्या तुम्ही, मराठी किती पॉवरफुल होते. आणि आत्ताचे मराठे बघा बरं, फक्त मराठा आरक्षण द्या, हे द्या, ते द्या. अरे सोड, काही आरक्षण नको, काही नको, मी बिझनेस करून दाखवतो, मी नोकरीला ठेवतो लोकांना. हा ऍटिट्यूड जेव्हा आपल्यामध्ये येईल आणि आपण विचारच करत नाही का सरकार, अरे तुम्ही फक्त कमेंट मध्ये विरोध करतात का ही सरकार अशी, ती सरकार अशी, तुम्ही काहीतरी करा ना. सरकारला कशाला नाव ठेवतात? तुम्ही पहिले स्वतःच्या पायावर स्टँड घ्या आणि आता समाजकारणात पडा, राजकारणात या. बरं. तर कळलं ना मला. काय आपण काय करतो माहिती, पहिले इंग्रज होते, इंग्रजा विरुद्ध आपण सगळेजण एकत्र यायचो आणि त्यांच्या गोष्टींना विरोध करायचो. आता काय झालं, इंग्रज गेले त्यानंतर आपण आपल्याच भांडण करायला लागलो. मराठा, जय भीम, मुसलमान, हे ते. इंग्रज आले तेव्हा इंग्रजांनी सगळं फोडून टाकलं. आपला इंडिया विविधतामध्येच एक होता, त्याला म्हणूनच आपल्याला भारत म्हणायचे. हे जेव्हा ह्या गोष्टी घडतात ना, आता तुम्ही जर का इथं युथ असाल, आता स्त्री वर्ग असाल, तुम्हाला जर का काहीतरी कळकळ असेल महाराष्ट्राची, हे जे आईंनी सांगितलं का आपल्या महाराष्ट्राला अशा पद्धतीने बघितलं जातं की आपण कमकुवत आहेत, हे असं कधीच नव्हतं. जसे सोन्याची चिडिया आपलं भारत होतं ना, तसं आपला महाराष्ट्राचा इतिहास खूप गौरवशाली आहे. आणि ज्या एवढ्या मोठ्या मुघल सत्तेविरुद्ध शिवाजी महाराजांनी पण उचललं की मी याला बाजूला करून मराठी स्वराज्य आणेल, तसं आपण सुद्धा आता केलं. कोणतरी चांगलं करते त्याला सपोर्ट करेल मी पण. आणि आज जे गोष्ट राजकारणात घडतीये ते एक अतिशय निंदनीय आहे. ज्या गोष्टी काय करतात, आपापले भांडण करतायत ना, प्रगती करण्याच्या कोणाच्या, मला तर दिसत नाही बाबा कोणाच्या तोंडून प्रगती करण्याचा काही शब्द निघला ना. तुम्ही बघा, परीक्षा सुद्धा काढत नाही सरकार, परीक्षा काढत नाही. गड संवर्धन जे इतिहास आहे त्याचं तर काय चालू आहे कोणालाच माहित नाही. काही जाऊन कोणी काही करू शकतं ना, त्याच्यावर नीट कानून आहे ना काय. दुसरी गोष्ट, आता स्त्री वर्गांना जे बलात्कार प्रकरण घडते, त्या गोष्टी घडतात, का घडतंय ते मुळापर्यंत जाऊन कोणी बघायलाच तयार नाही. सांगा तात्पर्य काय, मी डिजिटल मार्केटिंग शिकता शिकता महाराष्ट्राबद्दलही सांगणं माझं कर्तव्य बनतं. आणि मी महाराष्ट्राचा एक युवा उद्योजक म्हणा किंवा काही म्हणा, ते म्हणून मला महाराष्ट्राबद्दल अशी तळतळ होते की कुठं चाललो आपण रील्स मध्ये अडकलो, आपण इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये अडकलो, त्याच्यावर आपली दुनिया नाही. आपण पबजी मध्ये अडकलो. आपण म्हणजे फक्त कॉलेजच्या परीक्षा देतो, इंजिनियर 25 वर्ष, तर आपण बापाच्या जीवन असतो. आई तुम्हाला सांगतो, माझ्यासारखे मुलं आज सुद्धा बापाच्या जीवर म्हणजे पैसे उडत बापाचे, आज सुद्धा बापाच्या जीवर घरी बसलेले आहेत. आणि म्हणूनच मी आज वाटली पाहिजे आपल्या स्वतःला. मग काय लाजच नाही राहिली आपल्याला, मग लोक बोलतीलच ना आपल्याला स्वतःच आपला स्वातंत्र्य राहिला, लोक बोलणार नाही तर आपली चुकी आहे, लोकांची चुकी नाही. पूर्णपणे महाराष्ट्राच्या मराठी मुलाची चुकी आहे, ज्याने हा लोकांना चान्स दिला बोलण्याचा. बरोबर. आणि म्हणूनच मी त्यामुळे शुभम म्हणाली की तू मराठी आताच्या तरुण उद्योग जगतासाठी एक आयडल आहेस, म्हणूनच त्यासाठी शब्द वापरला मी. आणि मी सुरुवातीलाच अभिनंदन केलं की तुमच्या शिवशाहीचं प्ले स्टोअरवर नवीन ऍप आलेलं आहे. तर ते ऍप काय आहे, त्या ऍप संदर्भात माझ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आणि त्या ऍपचा आम्ही कशा पद्धतीने उपयोग करून शिवशाहीला जॉईन करू शकतो. हे बघा, ऍपला जेव्हा तुम्ही क्रिएट अकाउंट करतात ना, जसं फेसबुकला असतं बघा क्रिएट अकाउंट करा म्हणून, तसं ऍप मध्ये पण क्रिएट अकाउंट करायचं असतं आणि एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची असते. सो आई तुमचा एक कोड आहे बघा, स्पॉन्सर कोड, तो काहीतरी तो स्पॉन्सर कोड आहे आईचा एक्स काहीतरी, तर तो वरती भरायचा असतो सुरुवातीला. म्हणजे याचा अर्थ काय, का तुम्ही आईच्या अंडर जॉईन होताय, म्हणजे शिवलक्ष्मी आईच्या अंडर जॉईन होताय. तो कोड बनवलाय तुमच्यासाठी मी, तो तुम्ही कोड वरती फिल करा आणि तुमचं नाव वगैरे रजिस्टर जे पण डाउनलाईन करतील आणि ते डन केल्यानंतर ते डाउनलाईन तुमच्या अंडर जॉईन होतील, म्हणजे तुम्ही त्यांचे लीडर्स. ठीक आहे, तुम्ही त्यांचे लीडर्स. आणि त्यांना पण एक तुम्ही त्यांना म्हणजे एक साडी घ्यावी लागते, त्यांना ऑर्डर करावी लागते. तर मी त्यांना आता ऍप लॉन्च केले म्हणून फ्री मध्ये जॉईन करून दिली. आणि आता लॉन्च झाले तर मी माझ्या लीडर्सला पण सांगेल, आज किती तारीख आहे, 17 तारीख आहे, तर येता 1 तारखेपर्यंत मी जॉईनिंग फ्री ठेवणार आहे. तुम्ही कोणीही जॉईन करू शकतात. एक ऑर्डर नंबर देईल, तो फक्त त्या व्हेरीफाय करा आणि तुम्ही फ्री जॉईन करा आणि लगेच बिझनेस सुरू करा तुमचा. तुम्ही पुढे बिझनेस करायला सुरुवात करू शकता. सो एकदा तुमचा जसा तो कोड आहे, मी बोललो तुम्हाला टीएस कोड, तसं त्यांनी ऑर्डर नंबर व्हेरीफाय केल्यानंतरही त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्यांना एक कोड येतो. सो तो कोड लोकांना दिला त्यांनी आणि त्यांनीही म्हणजे जसं तुमच्या अंडर ते रजिस्ट्रेशन करणार आहे तसे त्यांच्या अंडरही लोक रजिस्ट्रेशन केले तर त्यांचं पण एक नेटवर्क तयार होईल, मग ते त्यांचे लीडर्स होईल. समजलं? इतकं मस्त म्हणजे इतकं भारी ऍप आहे. तर म्हणजे तुम्हाला माहितच आहे, जेव्हा आपल्या शिवसेनेला जॉईन होतात लोक, तर एकदा समजलं ना तुम्हाला, जसं इंस्टाग्राम कसं पद्धतीने चालवतो आपण ते आपल्याला कळून गेले.
तसं शिवशाही नेटवर्क ऍप कशा पद्धतीने चालतं एकदा कळल्यानंतर तुम्ही बिझनेस आरामात पुढे नेऊ शकतात. आणि घर बसल्या बसल्या, आणि त्यांना तर मी 100% सांगाल, तुम्ही घरी बसतात, तुम्ही सगळ्या कामं करतात, पण स्वतःला पायावर उभं करण्यासाठी एकही गोष्ट करत नाही. नवऱ्यापुढं नवऱ्यापुढं मला पैसे द्या, त्याला पैसे द्या, आपले पैसे आपण कमवायचे. बरोबर आहे. अशा स्त्रियांनी स्त्री वर्गावर मी एक स्पेशल लेक्चर देईल, मला तुम्ही लाईव्हला घेशाल तेव्हा. मी स्त्री काय आहे तुमची, म्हणजे तुम्ही ना तुमचे पॉवर्स विसरले. जसं मी त्या दिवशी खरंच खरंच हनुमानाला आणि हनुमान शक्ती विसरला होता याची, तर जामवंतांनी सांगितलं होतं का तुझ्यामध्ये, जामवंतांनी सांगितलं होतं ना, तुझ्या ती शक्ती आहे, लहानपणी आम्ही तुझ्याकडून काढून घेतली होती, आता त्या शक्तीचा वापर कर आणि जा सीतेला शोधून ये. तसं तुमच्यामध्ये स्त्रियांमध्ये खूप जास्त शक्ती आहे. तुम्ही फक्त सहन करतात म्हणून तुम्ही स्वतःला दाबून ठेवतात कुठंतरी, का माझ्यात काहीच नाही, मी काहीच करू नाही शकत. तुमच्यासारखं कोणीच काही बघा, तुम्हाला एवढं मोठी देवानी पॉवर दिली आहे का तुम्ही एखाद्या जीवाला जन्म देऊ शकतात. हा, तुम्ही जर का पॉवरफुल नसतात ना, तर पुरुषाकडे असते ते. पुरुष एवढा पॉवरफुल नसतो, स्त्री सगळ्यात जास्त पॉवरफुल असते. म्हणूनच तिला स्त्रीला दुर्गेचं स्वरूप म्हटलं जातं. आणि सर फक्त आणि एक ऍपवर शिवशाही नेटवर्क अशा पद्धतीने प्ले स्टोअरवर ऍप आहे शिवशाही नेटवर्क, ते तुम्ही डाउनलोड करून शिवशाही नेटवर्क बद्दल तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता. पण तुम्ही शिवशाही पैठणी, शिवशाही नेटवर्क हे सगळं आपले प्रेक्षक ऐकता आहात. आणि मला एक गोष्ट शुभम सरांकडनं तुमच्यासाठी माहिती करून घ्यायची आहे की सर, शिवशाही या शब्दाचं आणि शिवशाही पैठणी किंवा शिवशाही नेटवर्कचं किंवा शिवशाहीचं खरं ध्येय काय आहे? माझं स्वतःचं ध्येय बघायला गेलं ना, म्हणजे मी सांगताना बऱ्यापैकी लोक ऐकता असतील का काय बोलतोय, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मला जेव्हा शिवशाही नेटवर्क चालू करायचं होतं ना, म्हणजे लहानपणापासून मला असं वाटायचं की मी ह्या देशावर किंवा ह्या राज्यावर राज्य नाही करणार, मला या जगावर राज्य करायचंय. राज्य कशा पद्धतीने करायचंय का माझ्या विचारांनी, म्हणजे माझ्या विचारांनी लोक जगले पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की शिवाजी महाराज शरीर रूपी आहे का आपल्याकडे आपल्यासोबत, पण विचारारूपी अजून पण आहे. तसंच मला असं वाटतं की इथून मागचा काळ, पोर्तुगीज आले, डच आले, कोण नाही आलं, इंग्रज आले, मुघल सगळे आले, सगळ्यांनी लुटलं, ठीक आहे, बरोबर. दिवस होते. आज आपल्याला अक्कल आली, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे सगळं आहे. आता उलटी गोष्ट करण्याची वेळ आहे. म्हणजे मला सांगायचा अर्थ काय, तर मी आज नेटवर्क तयार करेल, नेटवर्क संघटना तयार करेल, संघटनेतून मी राजकारणात येईल. सगळं फिक्स आहे, मी तुम्हाला आता सांगतो, राजकारणात येईल आणि येईल. तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही मला साथ देशाल किंवा जे पण पब्लिक आहे नाही देणार. मी माझं स्वप्न माझ्या पद्धतीने तयार करेल आणि माझ्या पद्धतीनेच मी जगायचा प्रयत्न केला. मी 100% एकदम छोट्या घरून आलोय. सो मला असं इम्पॉसिबल असं काहीच वाटत नाही. एवढे इथपर्यंत येणं हेच इम्पॉसिबल आहे एखाद्यासाठी. सो मी एका म्हणजे असंच पार करून टाकला 25व्या वर्षी वयात. सो राजकारणात येईल. राजकारणात आल्यानंतर मी माझ्या डोक्यात काय माहिती का, शिक्षक तयार करणं खूप महत्वाचं आहे आपल्या ह्या देशात. शिक्षक जर का व्यवस्थित तयार झाले, ज्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आहे, आपल्या पूर्वजांनी काय काय केले ते जर का विचार जगभर ते पसरू शकले, तर समजायचं आपण जगावर राज्य केलं. म्हणजे जर का शिवशाहीच्या शाखा आता 3 ठिकाणी आहे मुंबईमध्ये, तर जर जगभर असलं तर शिवशाही जगभर गेली, ठीक आहे. पण जगभर म्हणजे ते आपले भारताचे इतिहास घेऊन जर का टीचर्स जगभर जर का ट्रेनिंग देत आहे लोकांना, याचा अर्थ काय होतो की आपले भारताचे विचार जगभरात म्हणजे जगभरात त्यांचा प्रसार होतोय. याचा अर्थ काय, जगभराचे विद्यार्थी भारताचे विचार घेतायत आणि जगतायत. भारताचं वर्चस्व या जगावर राहील फक्त विचारांमुळे. सो माझं एम तर डायरेक्ट जगावर राज्य करायचंच आहे आपल्या विचारांनी. सो माझं काही नाहीये, मी एक शिवाजी महाराजांचा बाजीराव पेशवा सारखा सैनिक आहे. त्यांनी अटकेपर्यंत नेलं त्याचं आपलं मराठा साम्राज्य, तर मी जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन. आणि मला असं वाटतं की काहीच इम्पॉसिबल नाही या जगात. तुम्ही जर का नीट स्वतःला म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या एक मावळा म्हणून जरी स्वतःला समजलं ना, तरी तुमच्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. सर, तुम्ही आता महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जगापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या फुकट साडी देता का तुम्ही? ह्या जगात फुकट एकही गोष्ट नाहीये, एकही गोष्ट नाही. म्हणजे लिटरली नाही. तुम्ही जर का कोणी 500 रुपये दिले ना, तर लक्षात घ्या त्याचं काही ना काही काम आहे, तुमच्याकडून तो 100% करून घेईल. सर, हे असे प्रश्न विचारणारे लोक आहेत ना, जे आता लक्ष्मण पाटील 24, मी एकदम काय म्हणतात त्याला, खुलेआम बोलणारी व्यक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि शिवलक्ष्मीने जेवढा सोसलाय ना, तेवढा शिवलक्ष्मी
घुसायला पण घाबरत नाही. तर लक्ष्मण पाटील, तू रिकाम टेकडा असशील, तुला घरात बसल्या बसल्या आईबापाच्या जीवावर खायची सवय झालेली असेल. काय जाऊ दे पण मला सांगायचं काय आहे राजा. नाही सर, हीच मराठी माणसाची सर नावापुढे पाटील लावतोय, पण त्याच्या पाटीलकीला लाज वाटावी इतकं त्याचं बोलणं उद्धट आहे. यामुळेच मराठी माणसं मागे राहत आहेत सर. हा तो किराणा दुकानवाले झोपले आहेत माहिती का, उधारीच देत नाही, उधार घेऊन जातात. तुला माहित नाही का, माझ्या भरोसा नाही का, उधारी देत नाही, लोक झोपून जातात. आपले लोक आपल्याला सपोर्ट करतात, पुढे जाईल बरं. बरोबर, तेच तेच मला म्हणायचं आहे. तर अशाच पद्धतीने हे आहे सर. तुम्ही महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा किंवा इतर सगळ्या गोष्टींबद्दल बोलतायच आहे, पण मग शिवशाही फक्त व्यवसायापुरतीच मर्यादित का? शिवशाहीचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत का? आणि मी तर शिवशाही सोबत आहे, आणि फ्युचर प्लॅन्स मध्ये मी तर तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पुढे आहे. म्हणजे असं समजा की हा पदर म्हणजे हा पण शिवशाहीचाच पदर आहे खरं तर. ही पण साडी शिवशाहीचीच आहे. आणि ही शिवशाही नेटवर्कमुळेच कुणीतरी तुमच्या एका लीडर्स पैकी कुणीतरी मला ऍज अ गिफ्ट म्हणून पाठवली होती. सो मला आज वाटलं की मी पण ही आय थिंक मुनिया साडी काहीतरी म्हणतात. मी तुमच्या साईटवर भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या, पण खूप जणांचा प्रश्न असतो आणि माझा स्वतःचाही तो प्रश्न आहे की शिवशाही फक्त व्यवसायापुरती मर्यादित राहणार की त्याचं काही फ्युचर प्लॅनिंग आहे का? आणि जर असेल तर त्याबद्दल आम्हाला सांगा. हा शिवशाही मधून मला लीडर्स, मी जे लीडर्स आहेत ना, मी तुम्हाला काय बोललो की मला असे व्यक्ती काढायचे आहेत की ज्यांना खरंच समाजाप्रती काहीतरी जाणीव आहे, म्हणजे जे स्वतःला पण काहीतरी समजतात आणि समोरच्यालाही काहीतरी पुढे आणण्याची धडपड करतात. तर मी आज पण ह्या जे व्हिडिओ बघतात त्यांना सांगेल की तुमच्या जर का समाज सेवा करण्याची काही इच्छा असेल, तुम्हाला राजकारणात यायची काही इच्छा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कोणी सपोर्ट नाही करणार, तर तुम्ही एक लवकरच आपण संघटना सुरू करतोय. आणि त्या काम तुम्ही तुमच्या जिल्ह्याला, तुमच्या तालुक्यात ते तुम्ही जॉईन करू शकतात आम्हाला शिवशाहीला. तर तुम्ही तुमच्या पुढचा प्लॅन आहे डिस्ट्रिक्ट वाईज वाटून देणार आहे, तालुका वाईज वाटणार आहे. सो तुम्ही आपल्या शिवशाहीचं एक पद घ्या आणि समाजकार्य सुरू करा. आणि मी आईला सोबत घेऊन येईल, तुमच्या इथे भेट देऊन स्वतःच पर्सनल समजून सांगेल की कशा पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचंय, काय न्यायचंय. तर जगभर तर आपल्याला करायचंच आहे, पण सुरुवात आपण आपल्या महाराष्ट्रापासून करू. आणि मराठी पोरांना मी एकदम कळकळीने सांगेल की भावांनो, आपल्या आईबापांनी ज्या चुका केल्यात, पैसे देऊन मतदान केले किंवा एखाद्या पक्षासाठी भांडणं केले किंवा जे पण गोष्टी केली, ते आपल्याकडून होता कामा नये. कारण की आता मी तुम्हाला माझ्या याच्यावर लाईव्हला बोललो होतो की आमच्या एवढ्या एकाने असं टमाटे फेकून दिले, त्याला भावच नाही मिळाला. किती चिडचिड होते बरं. माझी जर का साडी अशी, जसं ते म्हटले फुकट देता का, मला किती राग येईल. फुकट देता का, फुकट कमवले यार, मला कारागिरी आहे, मला रॉ मटेरियल सगळ्या गोष्टी लागतात, तसं टमाटे जर का फुकट देता, मी तुम्हाला मी शेतकऱ्याला आपण बोललो की फुकट देतो का, तो साहजिक आहे ना, फेकूनच देणार, त्याला राग किती. तशीच कुठेतरी गोष्ट आपल्या म्हणजे ही चूक आपल्या आईबापाची आहे, ज्यांनी राजकारणी लोकांना ती सवय लावली की आम्हाला 5 वर्षातून एकदा पैसे द्या, 5 वर्ष आम्ही तुम्हाला बोलणार नाही. ते 500 रुपये आम्ही आमचं मत तुम्हाला देऊ, 5 वर्ष तुम्हाला आम्हाला आमचे जेवढे हाल करायचे करा. इथून पुढे असं होता का, तो शिवशाही एक फेस बनून पुढे येणार आहे. आणि जे पण माझे लीडर्स आहेत, मला असं वाटतं की यांची कॅपॅसिटी आहे का, यांचं हे नेतृत्व करू शकतात आपल्या महाराष्ट्राचं. तर मला असं वाटतं की मी राजकारणात लवकरच पडेल आणि माझ्या लीडर्सना घेऊन पडेल, आणि जेव्हा पडेल ना, महाराष्ट्र अख्खा हलवल आपण. ठीक आहे. येस, आणि नक्की सर, तुम्ही फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र असा एक शब्द वापरताय सर प्रत्येक शब्दामध्ये, कारण शिवशाही महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. बट तुमच्या स्वप्नांमध्ये जगाच्या पार आणि अगदी विश्वावर राज्य करण्याची तळमळ दिसून आली. पण खूप जणांनी आता प्रश्न विचारला की मी बीडवरनं आहे, मी नाशिकवरनं आहे, एकाने सांगितलं मी इंदोरवरनं आहे, एकाचा मेसेज आलाय मला मी अजमेरवरनं आहे. सर, तर बिझनेस करायचा असेल तर तो व्यक्ती महाराष्ट्रात राहणं गरजेचं आहे का? किंवा हा बिझनेस महाराष्ट्रातलीच व्यक्ती करू शकते का संपूर्ण भारतासाठी? काय याचं पुढे तुम्ही सांगा. सर गायब झाले. मी दिसते का? अच्छा, बरं. शुभम सरांशी आपण परत बोलत राहणार आहोत. शुभम सर, पुन्हा एकदा मी लाईव्हला घेते आहे. शेवटचे काही 2-3 प्रश्न आहेत जे सरांना आपण विचारणार आहोत आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण चर्चा संपवणार आहोत. परंतु त्याआधी खरं तर मोटिवेशनल असे शब्द सरांकडनं आपल्याला ऐकायचे आहे, आणि त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि
शिवशाही नेटवर्कचे फाउंडर आणि उद्योग जगतातला नवीन तरुण चेहरा, मराठी माणूस आणि तरुण उद्योजक म्हणून सगळ्यांच्या समोर आलेल्या व्यक्ती शुभम नाकोड याच्याशी आपल्या चर्चा कंटिन्यू आहे. तर शुभम सर, मॅडम आलो का? हॅलो. हो, ते वायफाय होते. ओके ओके. तर शुभम सर, या सगळ्या प्रश्नांच्या बियॉन्ड जाऊन मी तुम्हाला विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय, बट जगात जाण्याची स्वप्न पाहताय. तर मला एक सांगा की बिझनेस कुठून करू शकतो? फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांनी करायचा आहे की महाराष्ट्रातल्या बाहेरची लोक पण करू शकतात? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि खूप जणांचं म्हणणं काय आहे की शिवशाही पैठणी किंवा शिवशाही नेटवर्क जर याच्यामध्ये आहे, कुठे, येवल्यामध्ये, तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त बाहेर कुठे असाल, नाशिकमध्ये, बीडमध्ये, लातूरमध्ये, किंवा तुम्ही अहमदनगरमध्ये किंवा इंदोरमध्ये किंवा अमेरिकेमध्ये, तर तुम्ही शिवशाही नेटवर्कला जॉईन करू शकता का? आणि शिवशाही नेटवर्क सोबत बिझनेस करू शकता का? आणि कशा पद्धतीने? हे बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. आपल्या शिवशाहीला 7 देशामधले लोक जॉईंट आहेत. म्हणजे 7 देशात काम चालू आहे. आणि ते तिथले म्हणजे आपले मराठी माणसं किंवा लेडीज, इंडियन्स प्रत्येक देशात आहे, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक म्हणजे सगळीकडे. कुठे तुम्ही देशाच्या, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जा, इंडियन्स तुम्हाला मिळतील. तर तुम्ही सिंगापूरमध्येही असाल तरी आमच्या सिंगापूरमध्ये मॅडम आहेत, ज्या मराठी मॅडम आहेत, त्या तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने शिवशाही काम करते. मी तुम्हाला एकदम सोपं सांगतो. शिवशाही येवल्याची जी आहेत ना, आता इथं आपली आउटलेट आहे, फॅक्टरी, गोडाऊन आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर काढता एखाद्या गोष्टीची, तर ती गोष्ट, समजा मोबाईल आहे, याची ऑर्डर निघाली, XYZ साडी आहे, जसं तुम्ही नेसलेली, मी असं समजतो ही साडी येते. तुम्ही ऑर्डर काढल्यानंतर आम्हाला ऑर्डर समजते का शिवलक्ष्मी आईची ऑर्डर आहे, आम्ही पॅक करतो आणि तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्या नावाने विकली साडी? शिवशाहीच्या नावाने. प्राइस कोणती होती? शिवशाहीचीच. सगळं होतं शिवशाहीच. फक्त मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये तुम्हाला 10%, 7%, 5% जे पण काही भेटणार होतं. सो समोरच्याला ऑलरेडी माहिती आहे का मी जे ऑर्डर देते, समजा शिवलक्ष्मी आईच्या अंडर जॉईन होऊन ऑर्डर देते, तर शिवलक्ष्मी आईला त्याचं प्रॉफिट जाणार आहे. जे बोलून चालू नये. म्हणजे कसं असतं माहिती मुद्दा, हा शर्ट आहे ना, हा शर्ट माझ्या मित्रांनी जर का मला 600 रुपये दिला, ठीक आहे, बोलून दिला तर हरकत नाही. आणि जर का हाच शर्ट मला दुसऱ्या मित्रांनी 500 रुपयाला ऑफर केला, की माझ्याकडे 500 रुपयाला होतं, तर मला दुःख याचं होतं की माझ्या मित्रांनी 100 रुपये जास्त काढले माझ्याकडून. कळलं? पण जर का सांगून सोडून दिला का बाबा याच्याकडे 500 आहे, मी तुला 600 देईल, तर मला काय वाटत नाही. फसवणूक कुठेतरी होत नाही. तर ती जी सेम प्राइस मध्ये विकण्याची जी पद्धत आहे, ती शिवशाहीमध्ये खूप भारी आहे. त्यामुळे लोक धडाधड जॉईन करतात आणि बिझनेस करायला एकदम सोप्या पद्धतीने जातात. ना रिलेशन तुटत तुमचं, ना कस्टमर तुटत. सो खूप साऱ्या गोष्टी याच्यात, खूप म्हणजे तुम्हाला फ्युचरला फायदेशीर खूप साऱ्या गोष्टी शिवशाहीमध्ये. तर तुम्ही कुठेही बसा, कुठेही राहा, तुम्ही फक्त ऍप डाउनलोड करा आणि बिझनेस सुरू करा. येस, शिवशाही नेटवर्कचे ऍप सर्वच जण डाउनलोड करणार आहेत आणि शिवशाही नेटवर्कला जॉईन होणार आहेत. पण त्याआधी आपण या सगळ्या प्रश्नांच्या आणि डिजिटल मार्केटिंगच्या प्रश्नांच्या बियॉन्ड जाऊन तुमच्याकडून माझ्या प्रेक्षकांनी आणि मीही ऐकलं की तुम्ही राजकारणात उतरण्याचा विचार करता आहात आणि शिवशाही नेटवर्क राजकारणात नवीन पाऊल टाकणार आहे आणि महाराष्ट्राला नव्हे तर जगाला हलवणार आहे. तर सर, आता सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या काही राजकीय वातावरणाबद्दल किंवा महाराष्ट्रात घडत असलेल्या काही विशेष किंवा खास घटनांबद्दल किंवा महाराष्ट्रात होत असलेल्या ज्या काही चळवळी आहेत याबद्दल तुमचं पर्सनल मत काय आहे आणि तुम्ही लोकांना या सर्व गोष्टी कशा पद्धतीने पाहाव्या हे कशा पद्धतीने सांगाल? आपले जे मी सगळ्यात पहिले सांगेन, युवा मुलांना, तुम्ही कोणासाठी लढतायत, कोणासाठी मार खातायत, कोणाचे तुम्ही कार्यकर्ते आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाचं पद घेतायत, त्या पक्षाचा हेतू काय, त्या पक्षाचा नेता काय, त्याचा इतिहास काय, तो कशा पद्धतीने सुरू झाला, पक्ष कशा पद्धतीने सुरू झाला, तुम्ही अंडर काम करताय, ज्या नेत्याला तुम्ही प्रमोट करताय ते नेत्याचं म्हणजे कार्य काय, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काम करायचा लायक आहे का नाही, का तुम्ही इमोशन म्हणून तुम्ही बाबा ठीक आहे बाबा आहे कोणीतरी आपलं जे त्याने आपलं मन जिंकलेलं आहे म्हणून ते मत, असं नसतं ना बाबांनो. जर का तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत असेल आणि त्याला जर का तुम्ही क्रिकेट इंटरनॅशनल मध्ये पाठवत असेल विराट कोहलीच्या जागी, तर जमेल का? त्याला तुम्हाला कर्तृत्व इम्पॉर्टंट असतं ना. तुम्हाला भले विराट कोहली आवडू नको, आवडलं नसेल, पण ते काय भारताची टीम मधून ते त्याला काढतील का? रोहित शर्मा तुम्हाला आवडत नसेल पण ते काढतील का? का नाही काढणार? का त्याचा खेळ तसा आहे. सो ते नेतृत्व करण्याच्या गुणाकडे बघा आणि तुम्ही काय करतात, इमोशन्स होऊन जातात की नाही हा नेता आमच्या जातीबद्दल बोलतो सो मी त्याला सपोर्ट करणार. असं या राजकारणात चालत नाही. त्या भंगार राजकारणापायी सिंगापूर सारखा छोटा देश आपल्यापेक्षा पुढे गेला.
आपण जर का सिंगापूरचा एक नेता आहे, त्याचं नाव नाही अवघड आहे, सो तुम्ही युट्यूबवर बघा सिंगापूरचा नेता, त्याने इतकं पद्धतशीरपणे सिंगापूरला पुढे नेलं आणि लोकांनी ऐकलं पण ते. पण आपली इथं जातीपातीमुळे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. आपल्या इथं ना एवढी डेमोक्रेसी, एवढी पब्लिक आहे, म्हणजे मी शिक्षित आहे आणि एका अशिक्षितला पण मतदानाचा तेवढाच हक्क आहे जेवढा माझ्या याला आहे. सो अशिक्षित जातात. तुम्ही बिहार वगैरेचे इलेक्शन बघितलं तर बघा, त्यांचेच लोक राहतात का ह्या याच्यावर बटनला क्लिक, म्हणजे अशा गोष्टी घडतात. तर ह्या डेमोक्रेसीचा कुठं ना कुठं चुकीचा पण उपयोग होतो. म्हणजे फ्रीडमचा बघा, कोणी पण कधी पण आंदोलन करतं, काही तोडफोड करतं, बसेस तोडफोड करतं, त्यांना काही नीट शिक्षण आहे, कोणी जातं उठसूट छेड काढतं मुलींची, बलात्कार होऊन जातात ना, त्याला नाही प्रॉपर काही. मग ह्या गोष्टीचा जबाबदार कोण असतं? जो राज्यकर्ता असतो. म्हणजे जर का माझ्या घरावर उद्या काही प्रॉब्लेम आला तर याचा जबाबदार कोण असतो? मी. कारण मी निर्णय घेतलेला असतो त्या गोष्टीचा. माझे नाते जर का आमच्या घरात येत नसेल आणि मी त्याचा लीडर असेल या घराचा, तर मी कुठे जबाबदार आहे की त्या नातेवाईकाशी मी नीट बोललो नसेल किंवा जे पण गोष्टी घडल्या असतील. तसं आपल्या राज्याचा सुद्धा जर काही गोष्टी घडतात चुकीच्या, तर आपले जे नेते असतात ते जबाबदार असतात. पण त्याच्या अगोदर आपण एकदा जबाबदार असतो, कारण की आपण त्यांना निवडले. मग मूर्ख कोण? आपण. समजलं का? तुम्ही गण तुमच्याकडे, तुम्हाला ना असं वाटतं का पद मिळणे, हवा करणे एवढंच राजकारण? असं नसतं. पद वगैरे सगळे भंपक गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही एवढ्याच्यात खुश होऊन जातात. तुमची लायकी एवढी आहे एवढे बनण्याची, पण तुम्हाला एवढ्याच्यात तुम्ही अरे बाबा धर तू अध्यक्ष होऊन जा माझ्या घर. अरे काय तू काय अध्यक्ष बनण्यासाठी जन्माला आलता का? तुझं कर्तृत्व महान पाहिजे. तर मी एक नांदगावकर एक मनसेचे शिवसेना गेला, त्यांचं कार्य बघा. मला नाही माहिती मनसेत किती लोक आहे, त्यांचं कार्य त्या लोकांपुढे दिसत होतं. म्हणजे त्यांच्या कार्य प्लस त्यांना मार्केटिंग जमली. सांगा तात्पर्य काय? तुमच्याकडे सर्व गुण आले पाहिजेत. तुम्ही कार्य खूप मस्त करताय, त्याची मार्केटिंग करता आली नाही तर काय लोकांना दिसलंच नाही तर कसं काय लोक तुम्हाला ओळखतील? सांगा तात्पर्य काय? तुमचं जे कार्य आहे, तुम्ही सोशल वर्क करताय, तर ते लोकांपुढे मांडा सुद्धा. तुमच्या जर काय करण्याची धमक आहे तर तुम्ही मीडिया पुढे जा, तुमचं मत मांडा, तुम्ही लेख लिहा, तुम्ही पेपरात बाईट द्या, जे पण गोष्ट धडपड करा त्या गोष्टीसाठी. तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल तर. फक्त मी ह्या पक्षाचा आहे किंवा मला पद मिळालंय म्हणून मी त्या पक्षासाठी काम करेल, ते पक्ष काही निर्णय घेऊ दे, मग असं नसतं. त्या पक्षाचं मोटिव्ह काय आहे, त्याला आपल्याला जनतेला कुठे घेऊन जायचंय ते सुद्धा खूप मॅटर करतं. कारण की महाराष्ट्रासोबत आपलंही घर चाललंय, आपले नातेवाईक पण महाराष्ट्रात राहतात, त्यांचाही आयुष्याला फटका पडू शकतो. सो कोणी कोणाला काही बोललं तर तुम्ही म्हणजे इमोशनली, जसं आई साहेबांनी त्याच्यावर भनकली बघा, ते फुकट पाठवून देतं, इमोशनली कोणावर भनकायचं नसतं. ही जनता आहे, ही जनता अशीच असते. ही जनता आहे, ही जनता अशी. तुम्हाला काहीतरी असेल तर तुम्ही स्वतःला पहिले उभं करा, मग राजकारणात आपण पडतोच आहे. तुम्हाला चान्स आम्ही देऊ, चिंता करू नका, आम्ही तुम्हाला चान्स देऊ. आणि शिवशाही सोबत आणि आईचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत, सगळ्यांसोबत, आणि शिवशाहीवर आहे. खूप सुंदर असं तुम्ही तरुणांनाही संदेश दिला आहे, महाराष्ट्राला दिला आहे आणि संपूर्ण भारतालाही दिलेला आहे. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न नाही म्हणणार, त्या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे. कारण नेटवर्क मार्केटिंग मध्ये आणि इतर सगळ्या तुम्हाला माहिती आहे सध्या ऑनलाईन फ्रॉड्स भरपूर पद्धतीने होत आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन लोकांना ऑनलाईन फ्रॉड बद्दल काही घेणं देणं नाहीये. त्यांचे किती लाखो रुपये खर्च झाले गेले तरी त्याबद्दल लोक अजूनही न्यायाच्या दूर आहेत. त्यांना त्याचे पैसेही परत मिळत नाही आणि न्यायही मिळत नाही. दुसरी गोष्ट, एखाद्या डिजिटल मार्केटिंगची रिलेटेड तुम्ही जर पाहत असाल तर तुम्ही गुगलवर जेव्हा एखाद्या फ्लिपकार्टचं नाव टाकता किंवा अमेझॉनचं टाकता किंवा कुठल्याही मिशोचं टाकता, मित्राचं टाकता, त्यावेळेस तिथे जमतारा सारख्या ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी स्वतःचं तिथे ऍड करून ठेवलेली असते आणि त्यामुळे खूप जणांचा पैसा जातो. पण या सगळ्या पैशांकडे लोकांचं जास्त कल होतो किंवा लोक ते दुर्लक्षित करतात. पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपला महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रातला भ्रष्टाचार दाबला जातोय का? या सगळ्या लोकांना कुठून तरी भ्रष्टाचारी लोकांचं म्हणेल मी सपोर्ट मिळतोय का? किंवा भ्रष्टाचाराबद्दल राजकारणी लोक स्वतःहून भ्रष्टाचार करतायत आणि दुसऱ्यांनाही करू देत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र मागे मागे राहतोय. सगळे गठबंधनं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे. कुठेतरी आज मुख्यमंत्री साहेबांचं भाषण ऐकलं औरंगाबादमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की आज असलेले आजी माजी आणि जर झाले तर एकत्र येऊन सहकार्य, अशा पद्धतीने एक शब्द वापरला गेला आणि त्या एका वाक्याचं मुख्यमंत्री साहेबांचं एवढं मोठं
मीडियामध्ये प्रसार माध्यमांनी म्हणजे काय म्हणतात त्याला बॉम्ब फोडल्यासारखं सगळं करून ठेवलं. काल चंद्रकांत दादा पाटलांचं एक वाक्य होतं, त्यावरनं सोशल मीडियाने खूप सारा पसारा करून ठेवला. आणि नारायण राणे साहेबांचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याही एका वाक्यावरनं खूप मोठा पसारा झाला. पण यातनं तुम्हाला असं वाटत नाही का की तरुण पिढी भरकटते आहे आणि भ्रष्टाचार हा विषय बाजूला राहून तरुण पिढींना कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो? काय असतं माहिती का ताई, हे बघा, तरुण पिढी म्हणजे ती तरुण पिढी एकदम बावट असते जी फक्त बघते आणि समजून घेते. म्हणजे बाबा हा हे बघितलं हे सत्य आहे. कधीच असं नसतं. म्हणजे मी बघतो ना भरपूर असे कॉमेडी शो बघा, त्याच्यामध्ये शेजारी फडणवीस साहेब, उद्धव ठाकरे साहेब, नंतर शरद पवार साहेब, नंतर काँग्रेसचे थोरात साहेब, सगळे एकच त्याच्यावर बसतात. म्हणजे सांगा तात्पर्य काय, आपण आपलं भांडतो. म्हणजे एखादी जर का शिवसेनेच असेल आणि एखादी जर का काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल, त्यांची जर का दुश्मनी असेल तर ते काही असो त्याला दुश्मनी निभवतात. म्हणजे मी एक मिर्झापूर पिक्चर आहे त्याच्यामध्ये ना त्या मुन्नाकडून खून होऊन जातो, पण त्याच्या मित्राला मारतात. मग तो बसल्यानंतर त्याचा बाप विचारतो त्याला, मुन्ना क्या सीखे? तो म्हणतो क्या बली प्यादो की दी जातीये. म्हणजे जो मुलगा असतो ज्याचा, त्याला राज्यगद्दी सांभाळायची असते. सो आम्हाला नाही आपल्याला नाही मारू शकत, ते प्याद्यांचीच बळी पडते. सो तशीच कुठेतरी गोष्ट आपली आहे. आपण छोटे कार्यकर्ता आणि आपल्या साहेबांनी आपल्याला एवढं काम केलंय ना, मारा थोडं, अरे असं नसतं जग. मला मला तुम्ही सांगा, आपल्या घरातलं मी आहे, माझ्या घरातला मेन, आणि माझा भाऊ आहे माझा कॉम्पिटिटर. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं एकत्र झालो आणि आमच्याच घराला लुटायचं समज ठरवलं की जर आईचे पैसे काढेल, बापाचे आले तर तू काढ, काकाचे आले तर तू काढ. तशा पद्धतीचं आपलं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे. म्हणजे आईला कळू देत नाही ना, बापाला कळू देते ना, काकाला कळू देते ना, कोणाला कळून देते. आमचेच पैसे आम्हीच लुटतोय. सांगायचं आपलेच पैसे आपणच लुटतोय. आपल्याला आणि घरच्या आपल्या कुठेतरी वंश परंपरागत सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आणि मी कधी राजकारणावर बोलत नाही सर, बिकॉज आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. पण तुमचं बोलणं ऐकून मला कुठेतरी राजकारणात इंटरेस्ट आल्यासारखं वाटतंय. आणि मलाही आता वाटतं, मला पण पंतप्रधान व्हायची स्वप्न पडायला लागली हो. मला पण मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडायला लागली हो. पण मला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं नाहीये, पण कुणीतरी माझ्या आशीर्वादाने मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होणार असेल तर मला त्याचा मार्गदर्शक बनायला जास्त आवडेल सर. कारण मला राजकारणात पडून स्वतःवर चिखल उडून घेण्यापेक्षा मला राजकारणातल्या त्या चिखलामध्ये कमळं फुलवायला जास्त आवडेल. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मी बोलताना एक गोष्ट अशी सांगेन की खरंच शिवशाही नेटवर्क आणि शिवशाहीचे लीडर्स जर राजकारणात उतरणार असतील तर ही शिवलक्ष्मी आई साहेब सर्वात आधी प्रचाराला एक नंबरला दिसेल. आणि मीच नाही तर माझे जेवढे कोणी चाहते आहेत, जेवढे माझी फॉलोईंग संख्या आहे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर जवळपास 17 देशांमध्ये मी पोहोचलेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. तर मी तिकडनं सगळी लोक गोळा करून शिवशाही जर खरंच भ्रष्टाचार विरहित आणि खरंच न्यायाने आणि ध्येयाने आणि समाज सुधारण्यासाठी आणि चांगल्या लोकांसाठी चांगलं काम करणार असेल तर मी म्हणते काही दिवसांनी जसं राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप असे पक्ष आहेत तसाच शिवशाही पण एक खूप मोठा पक्ष असेल. नाव तर नंतर ठरवता येईल तुम्हाला, पण तोही एक मोठा पक्ष असेल. आणि त्या पक्षाचा एखादा मुख्यमंत्री असेल आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीमध्ये मी पहिल्या रांगेत बसलेली असेल अशी स्वप्न पाहायला सुरुवात केली मी आतापासूनच. तर खरंच खूप सुंदर उत्तरं दिलीत तुम्ही. आणि डिजिटल मार्केटिंग विषयी सांगत असताना तुम्ही खूप साऱ्या तरुणांना त्यांचे होप्स वाढून दिले की घरात बसून रिकामटेकड्या गप्पा मारत बसण्यापेक्षा, याच्या त्याच्या बोलण्यावरनं लोकांच्या घरावर दगड मारण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये बसून स्वतःचा बिझनेस करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं. क्योंकि माल है तो ताल है, ही जी कंडिशन आहे आपल्या भारतातली की स्वतः करा आणि स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून स्वतः बिझनेस करून स्वतः मोठे व्हा. आणि त्या पद्धतीने मी पण होत असते. म्हणून सर पुन्हा शेवटी जाता जाता मी तुमचंच वाक्य पुन्हा एकदा बोलेल आणि मग लाईव्हची सुरुवात मी केली होती तर लाईव्हचा शेवट तुम्ही कराल असं मला नक्की वाटतं. तुमचं जे तेच वाक्य, नया दिन है नई बात करेंगे, नया दिन है नई बात करेंगे, कल हारकर सोए थे, आज फिर एक नई सुरुवात करेंगे. आणि खरंच नवीन सुरुवात, कालच्या गोष्टी सोडून, कालच्या नवीन काहीतरी हे सगळं सोडून, झोपल्यानंतर सगळं विसरून आजच्या दिवसामध्ये नवीन सुरुवात लोकांनी करावी. हे लाईव्ह मी युट्यूबला शेअर करणार आहे
आणि मला वाटतं अगदी काही वादग्रस्त विधानं असतील नसतील तर लोकांना नसतील तरी वादग्रस्त बनवायची सवय झालेली आहे. लोकांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत ट्रोल करायची सवय झालेली आहे. पण त्यापेक्षा आपण भ्रष्टाचाराविरोधी लढूया आणि एक छान राजकारणामध्ये मला नाही वाटत की भ्रष्टाचारी राजकारणी आपण नाहीच होणार, कारण आपल्याला भ्रष्टाचार नकोय आणि आपल्याला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त आवडतं. सो मी याच पद्धतीने शिवशाहीच्या सोबत कायमस्वरूपी राहील. जाता जाता या लाईव्हचं सेशनचा शेवट तुम्ही करावा आणि त्यानंतर आपण सर्वांची रजा घेणार आहोत. मी शेवट इतकंच सांगेल की राजकारण म्हणजे हे भ्रष्टाचार वगैरे याचा आता बर्स आहे. बर्स म्हणजे ज्या गोष्टी असतात ना बाहेर निघलेल्या लोखंडाच्या चिरताना, बर्स ते सोडून द्या. पण राजकारणामध्ये एक येतं बघा, आपल्या जबाबदारी येतात राजकारणामध्ये. राजकारण म्हणजे काय असतं, इतिहास जपणं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट असतं आपलं. कारण की इतिहास म्हणजे जसं आपण आपले जुने फोटो जपून ठेवतो, तसं आहे महाराष्ट्राला आपल्या काय इतका सुवर्ण इतिहास आहे, तो जपायचं माहित नाही. म्हणजे कोणी काही करू शकतं. आज इतकी फ्रीडम दिली. रायगडावर जाऊन तुम्ही खडूनी काही करा, दारू पिऊन जा, गुटखा खा, तिथंच फेका. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले राजकारणाच्या हातात. तुम्हाला सांगतो, जर का राजकारण आलं तर शिवशाही काय करू शकते. दुसरी गोष्ट आहे, आपल्या याच्यामध्ये काय होतं, भ्रष्टाचार वगैरे आपण म्हणतो ना, मुद्दा काय, भ्रष्टाचार तेव्हाच होतो जेव्हा म्हणजे समजा मी गाडी रस्ते वगैरे नीट नाहीये आणि मी जर का इकडून टाकली गाडी, समजा कुठंतरी रॉंग वेने झालं, काहीतरी चुकलं माझ्याकडून आणि समोर पोलिसांनी पकडलं, तर मी काय विचार करतो, बाबा धर 50 धर 100 मला सोड, मला काम आहे. पण मी टाकलीच का गाडी. राजकारणाचं सगळ्यात पहिली गोष्ट काय, तुम्ही तुमचं काम नीट केलं नाही, मग भ्रष्टाचार तिथूनच सुरू होतो. जर का रस्ता क्लिअर असला, जर का शिवशाही याच्यात आली, तर मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आहे, रस्ता जे लाईट जे पण गोष्टी आहेत सगळ्या पहिले क्लिअर करू. सगळ्यात पहिले ते क्लिअर करू. दुसरी गोष्ट, आपल्या याच्यामध्ये टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टीत पुढे. टेक्नॉलॉजीचा म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहित पण नाही का टेक्नॉलॉजी कसं करतात, ना त्याच्या शाळा आहे ना शाळेत शिकवलं जातं. त्याच जुन्या गोष्टी तुम्ही जर कम्प्युटर शिकवलं ना ते लॅबमध्ये, तर ते जुने कम्प्युटर डब्बे, अरे आता फ्लॅटला आले ते कधीच झाले, म्हणजे ते शिकवतात. मुद्दा काय, आपण सगळी दुनिया अपडेट झाली, आपण शैक्षणिक अपडेट कुठंच नाही झालो. आणि दुसरी गोष्ट, जे आपले युथ आहे ना, ते अशा वेकडे अट्रॅक्ट होत आहे का ज्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स काहीच मिळणार नाही, रिटर्न काहीच मिळणार नाही. तुमचं आयुष्य ह्या जे 25 वर्षापर्यंत असंच निघून जाईल. नंतर तुमच्या डोक्यात डोळे उघडतील, अरे काय झालं 25 वर्षाचे असेच गेले. नंतर लग्न झालं, बायको आली, मग तुम्हाला जर का कसं माहिती का, तुम्हाला कोणावर तरी डिपेंड राहायची सवय येऊन पडते. नंतर बायको आपल्यावर डिपेंड होते, तेव्हा ते जमत नाही आणि नंतर ते भांडण सुरू होतात. मग लाईफ कुठे कुठं चुकत टर्न होते, इतकी टर्न होते की मग आपलं असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच होण्यासारखं नाही. मग ते मला असं वाटतं, सुरुवातच जर का व्यवस्थित केली ना, आता लोक बघा ते मीम्सला खूप लाईक करतात का आमचे नाते खूप खराब असतात, त्याला खूप लाईक येतात. अरे एड्यानो, मी तर सांगतो माझे नाते सगळ्यात भारी, एक नंबर, सगळ्यात जास्त प्रचार करतात माझे. तात्पर्य असं सांगायचं की तुम्ही जर का चांगले असाल ना, तर नाते सोडा, अख्खं गाव तुमचा प्रचार करत. तुम्ही स्वतः धडणे, तुम्हाला त्याचे चुगली करायची येऊन पडते, नाव ठेवायचं येऊन पडतं. कसं काय तुमच्या नाते तुम्हाला जर का चांगलं बोलते, सांगा बरं. म्हणजे भरपूर मीम्स वगैरे बघतो ना, त्याला लाईक्स कमेंट वाचत असतो तेव्हा आपली युवा पिढी काय विचार करते. तर मला असं वाटतं की फालतू गोष्टींकडे खूप लोक अट्रॅक्ट होतात, कमेंट देतात, कमेंट मध्ये अक्कल शिकवतात. अरे सोडा ते, आपलं काम बघा. पहिले झोपताना विचार करायचा आपण किती रुपये कमवले आज, अशी कोणती गोष्ट केली ज्याने आपल्या आयुष्याला एक स्टेज वरती घेऊन गेला आपलं आयुष्य. आता आई साहेबांचा आशीर्वाद तो तुम्हाला तसं पण मिळणार आहे, तुम्ही जर का शिवसेना जॉईन करत असाल तर. पण आशीर्वादासोबत तुम्हाला तुमचं कर्तृत्वही दाखवावं लागेल. फक्त आशीर्वादाचा उपयोग नाही. आशीर्वाद जसं करंट कसं तयार होतं प्लस मायनस नाही, तसा आशीर्वाद तुम्हाला मिळालाय, तुमचं कर्तृत्व त्याला जॉईन झालं तर ते एकदम पॉवरफुल असेल, 440चा झटका. आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की शिवशाही सोबत शिवलक्ष्मी जॉईन झाल्या, जोडल्या गेल्या. आणि मला असं वाटतं की आता माझ्या तलवारीला जसं धार जमल, आता मी राजकारणात थांबलो. डाई साहेब, राजकारण नको ही सगळ्यांची इच्छा आहे. राजकारण कोणाही इंटरेस्ट नसतं. पण जर का ह्या गोष्टी चेंज करायच्या असेल तर तुम्हाला राजकारण उतरावं लागणार. पण हा म्हणजे इच्छा नसताना पडण्याची गरज आहे. जर का पडलोच नाही तर मी फक्त आंदोलन करून नाही मरू शकत. माझ्या हातात निर्णय घ्यायची क्षमता असली तरच मी काहीतरी महाराष्ट्राला बदलू शकतो. मला काही गरज नाही कोणापुढे का बाबा ते गड संवर्धन कर रे, आमच्या राजांचं लक्ष हे कर रे, नाही काही गरज नाही. मी स्वतःच बनतो ना तुझ्या जागेवर, मी त्या खुर्चीवर बसतो ना भाऊ. जसं अनिल कपूर त्याला सांगतो, एक ते नायक पिक्चर मध्ये, एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो नाही म्हणतो, मी बसतो ना, मी करून दाखवतो माझे गड. मला करायचे ना, माझी इच्छा आहे ना गड संवर्धन करायचे, माझा इतिहास जपायचा. माझ्या राजांचा इतिहास पहिलीपासून
तर 10वी पर्यंत फक्त माझ्या राजांचाच इतिहास मला शिकवायचा आहे. तो इंग्लिश मॅडम, इंग्लिश मॅडमच्या पोरांना माहित नाही शिवाजी राजे कोण आहे. इतकी दुर्दैवी, इतकी दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची, याचा विचार कोणीच करणार नाही. कोणाला घेणं देणं पण नाही. मला बदलायचं सगळं, मला पडावंच लागणार राजकारणात. समाजसेवा करून करून काय करेल मी? लोकांना दान धर्म करेल, इकडे पैसे कमवून तिकडे कमवून. अरे पण जो खरा समाजसेवा करू शकतो तो राजकारणात पडून करू शकतो. त्याच्या हातात असतं सगळं. मी कशाला लहानपोरासारखं हट्ट करू का बाबा ते कर रे, बाबा हे कर रे, सोड ना, मीच बसतो ना, मी जबाबदारी घेतली ना, मी करतो पूर्ण. म्हणून आपल्याला राजकारणात पडायचंय. जर का तुमची इच्छा असेल ना देशासाठी काहीतरी करायची, तर तुम्ही शिवसेना फक्त जॉईन होऊन जा. मी तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो. मी स्वतः करून सांगतो. कधी हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, कधी शिवजयंती सेलिब्रेट करायची आहे, कधी टीचर डे साजरी करायचा आहे, आपलं काय काय करायचं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. तुम्ही फक्त तुमच्या गावापुरता शिवसेनेचं नेतृत्व उभं करा. तुम्हाला इच्छा असेल उभं राहण्याची, नेतृत्व करण्याची, तर राहा. नाही राहायचं तर मागे राहा. आम्ही आहे पुढे तुमच्या, आम्हाला सपोर्ट करा. सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला कोणाही पुढे भीक मागायची नाहीये. प्रचार एकही व्यक्ती आपल्या प्रचाराला कोणाच्या पाया पडणार नाही. आपण लीडर्स आहे. आपल्या कर्तृत्वामुळे, आपल्या स्किलमुळे आपण लोकांचे नेतृत्व करणार आहे. आपल्याला एकाच्याही पाया पडायचे नाहीये. त्यांना जमलं तर आपल्याला मत देतील, नाही तर राहून द्या. आपण बिझनेस करू. आपला बिझनेस तसा बी हिट आहे. आपण आपला बिझनेस करून तुम्ही बिझनेस म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकता. लोकांची जर की इच्छा असेल ना, चांगलं नेतृत्व हवं त्यांना, तर ते शिवसेनेला मत देतील. नसेल देतील त्यांच्या कर्माने मरतील. आज ज्या गोष्टी घडतायत, एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा निघत नाहीये, याला जबाबदार कोण आहे? जेव्हा प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस आत्महत्या करेल ना, सरकार विरोधी, शेतकरी म्हणा, हे म्हणा, तेव्हा तुम्हाला अक्कल येईल. तेव्हा ज्या मतदान करणार आहे ना त्यांना अक्कल येईल. असे झोपू नये. मॅटर काय माहिती का, त्यांचीही चूक नाहीये. कारण की सगळे पक्ष सारखेच. कोणाला मत द्यावं, कोणाचं म्हणजे याला मत द्यावं त्याला द्यावं, ते पण सारखंच आहे ना. शिवशाही एक नवीन पक्ष असेल, एकदम क्लीन पक्ष असेल ना, त्याच्यावर ना किचड उचललाय ना, भ्रष्टाचाराचे आरोप आहे, काहीच नाही. एकदम क्लीन पार्टी आहे आपली. सो मी आता आई लक्ष्मी समोरच एक सांगतो, तर जर का तुम्ही असाल शिवशाहीमध्ये, तर तुम्ही एकदम चारित्र्यवान, एकदम क्लीन. अगोदर तुमचं राजकीय काहीच नकोच बाबा. ते आम्हाला सगळे झिरोतून उभे करायचे लोक, आणि आमच्या स्टाईलने आम्ही उभं करू, आणि आमच्या स्टाईलनेच आम्ही काम करू. तुम्हाला सांगतो, एकदा शिवशाही आली ना, एकदा मुख्यमंत्री पद म्हणजे बसू दे आपल्या शिवशाहीला, मग बघा कसं महाराष्ट्र आलो तो. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आहे ना, लोक म्हणतात का राजकारणात येतो मी, राजकारणात येऊन मला मुख्यमंत्री म्हणून मी रोजगार तयार करतो. आम्हाला काही गरज नाही. राजकारणात नसताना मी रोजगार तयार आहे आमच्याकडे. हा, ते आल्यानंतर स्वप्न दाखवायची गरज नाही आम्हाला. राजकारणात नसतानाही आम्ही रोजगार दिलाय. लोकांना स्वावलंबी बनवतोय. फक्त रोजगार नाही दिलाय, मार्केटिंग शिकवतोय, कशा पद्धतीने कस्टमर पर्यंत पोहोचायचो. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करून घेतोय. आणि एकदा जर का राजकारणात पडलो, तर ती गोष्ट आम्ही तुमच्याकडून करून घेईल. फक्त तुम्ही तयार राहा. अरे असं तुम्ही मुख्यमंत्री मला म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. मी माझं स्वप्न बघतोय. तुम्ही लोक हसू कमेंट करू शकता, त्याच्या उपर काही करू शकत नाही. पण मी बनवून दाखवलं आज ना उद्या. ठीक आहे, आज छोटो आहे आपण, आज 150 लोक आहे, एक दिवशी 1.5 करोड लोक आम्हाला बघतील. आई माहिती का, आयुष्यात टन मारायला वेळ नाही लागत. कुठे निघून जात. आमच्या गावातही माझं दुकान नव्हतं, आज 4 ठिकाणी दुकानही माझ्या. आणि शिवसेना नेटवर्क आहे. 16-17 हजार लोक आपल्याला जॉईंट आहे. आणि भारत सोडून भारतच्या बाहेरही लोक आपल्यासाठी काम करतात. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि युवांना मी तेच सांगेल का, तुम्हाला जर का काहीतरी करायची इच्छा असेल, तर स्वतःला काहीतरी स्वतःचेही मत ठेवा. नुसते लोकांचे ऐकून ते मत तुम्ही, हा बाबा हे पक्ष चांगला, तो बाबा तो पक्ष, काही गरज नाही. तुम्ही स्वतः अभ्यास करत जा. आणि आई साहेब, आता खूप वेळ झालाय. आपण खूप लोकांना, म्हणजे मला असं वाटतं खूप लोकांना त्रास देतोय बोलून मी. नाही, आणि खरंच लोकांना काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय म्हणून एवढ्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे. हीच लोक पुढे जसं मी पण तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने मी आधी फक्त काही लाखो लोकांमध्ये प्रसिद्ध होते. आता तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले, मी करोडो लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि लवकरच आपला पक्षही करोडो लोकांपर्यंत प्रसिद्ध होईल. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारतात गाजेल. आणि भारताच्या बाहेरही शिवसेनेचं काम. वय वर्ष 25 आहे. लोकांना मुख्यमंत्री बनायला म्हणजे मुख्यमंत्र्यांना 38 वर्ष लागली. आपला तर 25च आहे. सो मला काही घाई नाही त्याची. 100% होऊ शकतो मी. दुसरी गोष्ट अशी की मला असं सांगायचं होतं, आई तुमचं जे स्पॉन्सर कोड आहे, भरपूर लोक सांगताय की जॉईन करायचंय, तो स्टोरीला टाकून द्या. त्या स्पॉन्सर कोडने बऱ्यापैकी लोक शिवशाहीमध्ये जॉईन होतील. आणि दुसरी गोष्ट अशी की जे जॉईन होतील ना, त्यांच्या सिटीचं नाव आमच्याकडे येईल. समजा तुम्ही एखादी लातूर जिल्ह्यातून आहे, समजा लातूर तुम्ही टाकलं, तर मी लातूरमध्ये जिथं पण आपलं ऑफिस असेल
त्या ऑफिसला तुमचा नंबर मी शेअर करेल. त्या ऑफिसमध्ये एक आपला कार्यक्रम होईल. सो तुम्ही तिथे जाऊन भेट द्या आपल्या कार्यालयात. मी एक दिवस आपण नियोजन करू. आई आणि मी सोबत येईल तिथे लातूरला तुम्हाला भेटायला. तर असं प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आपण असं भेट देऊ. म्हणजे महाराष्ट्र दर्शन घेऊच. पण आता कोरोनाचं काय ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला तयारी करायची. सो तुम्हाला बिझनेस करायचा असो नसो, तुम्ही शिवशाहीला जॉईन करून ठेवा. सांगतात Yes. तसंच. ओके. आणि या चर्चेसहित मी सर हा जो चर्चेचा भाग आहे डिजिटल मार्केटिंग आणि इतर काही या सगळ्या गोष्टींचा हा जो व्हिडिओ झालेला आहे 1 तासाभराचा, हा मी युट्यूबला शेअर करते आहे आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी शिवशाही नेटवर्कला जॉईन होण्यासाठी लिंक पण देते आहे. तोच त्यांचा रेफरल कोड असेल. तो सर्वांना जे पाहता आहेत त्यांना सगळ्यांना लगेच कळेलच की कशा पद्धतीने शिवशाही सोबत काम करता येईल. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि तुमच्यासारख्या तरुण उद्योजक आणि मराठी उद्योजकासोबत बोलून सगळ्यांना आनंद झाला. तुमचे मोलाचे शब्द सर्वांसाठी खरंच ऐकण्यासारखे होते आणि लोक त्यातून काहीतरी शिकतील आणि याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नुसतं शिकू नका, काहीतरी करा. पण सगळ्या लोकांना मी Yes. विनंती करतो, आणि काहीतरी लोकांनी करावं याच आशीर्वादासोबत आणि शिवशाहीचं नाव खूप मोठं व्हावं या खूप साऱ्या आशीर्वादासोबत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी, आपल्या सर्वांचे लाडके शुभम नाकोड यांच्यासोबत रजा घेतच्या आजच्या इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये. भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये. मला आणि शुभम नाकोड यांना सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलवर शिवशाही पैठणी नावाने. तसेच इंस्टाग्रामवर दोघांनाही फॉलो करा, शेअर करा आणि आत्ताच्या लाईव्ह बद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रतिक्रिया पोहोचवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये. धन्यवाद.